प्रत्येक धर्माच्या काळानुसार मूळ सुटत जाते आणि रूढी परंपरा बदलत जातात. हा बदल कधी बरोबर असतो तर कधी चूक. आज आपल्या सोबत आहेत समाज सुधारक पैगंबर शेख आणि त्यांच्या पत्नी आयशा शेख. त्यांच्या सोबत अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने, अगदी इनफॉर्मल पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत की मुस्लिम धर्मातील महिला स्वातंत्र्य, हिजाब, बुरखा रूढी, ट्रिपल तलाक पद्धत आणि बरेच काही. परत एकदा अगदी साध्या पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीचा हा इंटरव्ह्यू आहे, परंतु अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे, खूप खूप माहिती देणारा आहे. तर आपण जरूर बघा. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. थँक्यू. तुम्ही आर्थिक कुर्बानी, जकात, शिक्षण, आणखीन बुरखा या 3 ह्याच्यावर तुम्ही समाजवादी कार्य सुरू केलं. नाही, आपण तसं बऱ्याच विषयांवर काम करतो. अच्छा. आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या विषयावरती सर्वात पहिल्यांदा सुरू झाली. जकात शिक्षणासाठी हे नंतर सुरू झालं. बुरखामुक्ती अभियान आहे त्याच्यावर काम करतो. शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा जी आहे तिचा प्रचार करणे आणि ती वाढवणे याच्यासाठी देखील आपण काम करतो. तर मग ही जी सुधारणा जी सुरू केली तुम्ही, समाज सुधारण्याचं तुमचं जे काम आहे ते तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला असं वाटत होतं का की आपल्याला याच दिशेने जायचंय, की असा काही प्रसंग घडला तुमच्या आयुष्यात की तुम्हाला वाटलं की ह्या दिशेने जायला पाहिजे नंतरच्या आयुष्यात? म्हणजे हे सगळं अपघाताने होत गेलेलं आहे. म्हणजे मी काय, माझ्या घरामध्ये काही खूप अशी मला सामाजिक राजकीय अशी काही पार्श्वभूमी नाहीये. माझे वडील गवंडी काम करायचे. माझी आई बांगड्यांचा व्यवसाय करते. कोणाच्या घरी लग्न वगैरे काय असेल तर तिथे बांगड्या वगैरे भरणे हे काम माझी आई करते. आणि शिक्षण खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा खूप शिकलेले वगैरे नव्हते. माझे वडील 4थी शिकलेले आणि माझी आई 7वी शिकलेली. तर आमच्या घरामध्ये असं काही राजकीय सामाजिक वारसा किंवा या पद्धतीने काहीतरी मुलांचं अशा पद्धतीने संगोपन केलं पाहिजे त्या पद्धतीचं काही नव्हतं. या सगळ्या गोष्टी अपघाताने घडल्या. मी माझा चांगल्या पद्धतीने कमवून खाणारा, म्हणजे नाही का, शिक्षण घेतलं, मात्र 10वी नंतरचं जे शिक्षण आहे ते मी माझ्या स्वतःच्या पैशाने केले. कामाला जाऊन जे आहे ते कमवून मग मी ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण जे आहे ते मी माझं स्वतःच केलं. 5 मजली बिल्डिंग मध्ये मी झाडू पण मारायचं काम केलं. एवढी काम खूप केलेले आहेत मी. हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचं काम केलेलं आहे, कुरिअर टाकायचं काम केलेलं आहे, बरेच काम केले. तर मग या सगळ्या गोष्टी करत असताना जे आहे आपण मोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण काम केलं. तर त्यावेळेस आपण ग्रंथ वाचला, कुराण हा ग्रंथ वाचला. आणि कुराण हा ग्रंथ वाचल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये एक आयत होती की तुम्ही कुर्बान करत असलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लापर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते. तर त्याच्यानंतर मग जे आहे आपण म्हणालो की हे जे आहे तुमच्या अल्लापर्यंत जर पोहोचतच नाही तर आपण या गोष्टी का करायच्या म्हणलं. आणि मग आपण प्रतिकात्मक कुर्बानीकडे वळालो. आणि मग ती कुर्बानी जी प्राण्याची कुर्बानी हे देतात ती सुद्धा कशी प्रतिकात्मक आहे हे देखील आपण पटवून लोकांना दिलं. आणि त्याच्यानंतर मग आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जी आहे ती सुरू केली. मग शैक्षणिक ह्याच्यावर त्याचा जो खर्च आहे तो सगळा सुरू केला. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना घरच्यांचा ह्याला विरोध नव्हता, कारण माझ्या घरामधून जे वातावरण आहे ते आधीपासूनच लिबरल आहे. ते शिकलेले नाहीयेत, मात्र ते कधी धर्मांध नव्हते. त्यांचे जे विचार आहेत ते सर्वसमावेशक होते कायमच. माझ्या वडिलांचे पण आणि माझ्या आईचे देखील. त्यांनी कधी कुठल्या गोष्टीला थांबवलं नाही आम्हाला. आणि त्याच्यामुळे जे आहे ते जे संस्कार आहेत आपण म्हणू शकतो, विचार करायला मोकळी बुद्धी मिळाली की आपण या पद्धतीने विचार करू शकतो. आपल्याला एका चौकटीमध्ये कधी कुणी अडकून ठेवलं नाही. आणि मग आर्थिक कुर्बानी सुरू झाली. मग त्याच्यानंतर जकात शिक्षणासाठी सुरू झालं. मग बुरखामुक्ती अभियान सुरू झालं. मग कुराण जसं जसं वाचत आपण गेलो की कुराणामध्ये कसं आहे की तुम्ही कुठलंही आयत वाचली ती आयत आहे अरबी भाषेमध्ये. आता ते अरबी भाषा येते किती जणांना हा खूप मोठा प्रश्न आहे. 99% मुसलमानांना कुराणात काय लिहिलंय हेच माहिती नाही. मी तर 99% म्हणतोय, 99.99% मुसलमानांना माहित नाही कुराणात एक्झॅक्ट काय लिहिलंय. तर ते अरबी भाषेतलं आहे. ते तुम्ही आधी तुमच्या भाषेत वाचलं पाहिजे, मातृभाषेमध्ये जी कुठली असेल ती. आणि त्या आयतच्या मागचं एक स्पष्टीकरण आहे की ती आयत का आली बुवा त्याच्यामध्ये. आणि मग ते ज्यावेळी तुम्ही वाचता त्यावेळी तुम्हाला कळतं की कुराणातल्या काही आयतींचा या काळाचा काही संबंध नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मराठी भाषेमध्ये पण मिळतात, हिंदी भाषेमध्ये पण आहे, उर्दू मध्ये पण आहे. तुम्हाला हवं त्या भाषेमध्ये वाचू शकता. आणि ज्यावेळी तुम्ही ते वाचता त्यावेळी कळतं की यार याचा या आयातीचा या काळाचा तर काही संबंधच नाही. असं कोणत्या वयापासून पण असं वाटू लागलं की ह्याच्यात आपण काहीतरी करायला पाहिजे? आपण काहीतरी करायला पाहिजे असं मला आताही वाटत नाही. लक्षात घ्या, पण खूप सगळं होतंय. एक लक्षात घ्या, सगळं होत जाते. मी तुम्हाला म्हणलं ना की आपण अपघाताने ह्याच्यामध्ये आलो. सगळ्या गोष्टी अपघाताने सुरू आहेत. ह्याच्यात स्क्रिप्टेड काहीच गोष्टी नाहीत माझ्या आयुष्यामध्ये. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातल्या कुठल्याही गोष्टी ठरवून केलेल्या नाहीत. ज्या गोष्टी व्हायच्यात त्या गोष्टी त्या पद्धतीनं होणार आहेत. जे समोर येत आहे त्याला आपण फेस करण्याचा प्रयत्न करतोय.
हा, पण एक गोष्ट आहे की लहानपणापासून 3री-4थी मध्ये असल्यापासूनच मी भाषण वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये, स्पर्धांमध्ये मी आधीपासूनच भाग घेतो. म्हणजे मी अभ्यासात काही खूपच हुशार वगैरे विद्यार्थी होतो अशातला भाग नाही. हा, मात्र खट्याळ विद्यार्थीमध्ये मी नंबर 1 होतो आधीपासून. मात्र या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी कायम पुढे असायचो. खेळाच्या ऍक्टिव्हिटी असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, सगळ्या गोष्टींमध्ये मी कायम पुढे असायचो. आणि मग त्या गोष्टी हळूहळू इथे जे आहे कॉन्फिडन्स जो आहे, तर त्या आत्मविश्वासाचा फायदा या चळवळीमध्ये म्हणा, सुधारणेच्या चळवळीमध्ये म्हणा, तो झाला. आणि हे सगळं चालवणं हे सोपं नाहीये, कारण खूप लोक त्रास देत असतात. मग यांना सगळ्यांना फेस करण्यासाठी जे आहे तो पार्श्वभूमी जी आहे ती लहानपणापासूनची थोडीशी रगील असली, ती सगळी या ठिकाणी कामी आहे. कारण जसं बुरखा विषयी जर आपण बोलतो, तर बुरखाला विरोध करणे हे तुम्ही साधारणतः माझ्यासारख्यांना असं वाटतं की हे पटत नाही आपल्याला, तर आपण आपल्या फॅमिली पुरतं करावं. मी माझ्या पत्नीला सांगेन की बाबा तू बुरखा घालायचा असेल तर घाल, नसेल घालायचं नको घालू, पण त्याचा प्रचार करणे म्हणजे काय बरोबर आहे काय नाही हे आपल्याला ह्याची एक वेगळीच लाईन लागते ना. म्हणजे आपण आपल्या घरापुरतं नाही मर्यादित, त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली, किंवा असा एखादा प्रसंग घडला का की असं मला वाटलं की नाही फक्त माझ्या घरापुरतं नाही, मला बाहेर पण बोलायला पाहिजे याविषयी? मला असं वाटतं की या विषयावर देखील थोडंसं सविस्तर बोललं पाहिजे. मुळात माझ्या आयुष्यामध्ये बुरखा नावाचा काहीतरी पोशाख असतो हेच मला माहित नव्हतं. तुमची आई? माझी आई कधी बुरखा घालत नाही, अजूनही माझी आई बुरखा वगैरे काही घालत नाही. माझ्या बहिणी देखील बुरखा घालत नव्हत्या आधी, त्या लग्न झाल्यावर बुरखा घालू लागल्या. ठीक आहे, माझी आजीपासून कोणीच बुरखा वगैरे घालणारे मी कधी माझ्या आयुष्यामध्ये पाहिले नव्हते. हा जो बुरख्याचा रोग आहे का, मी स्पष्ट सांगतो, हा गेल्या 20-25 वर्षापासून समाजाला लागलेला. त्याच्या आधी हा बुरखा कुठेही अस्तित्वात कधीही नव्हता. आणि झालं काय की बुरखा हा पोशाखच माहिती नाहीये. मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेलो, तिथं मुस्लिम विद्यार्थी पण असायचे, त्यांच्या पण ज्या आई वगैरे कधी यायच्या शाळेमध्ये त्याही कधी बुरखा घालत नव्हते. इव्हन आमच्या आजूबाजूला कुठले मुस्लिम समाजाचे लोक राहायचे तेही बुरखा कधी घालत नव्हते. त्यामुळे बुरखा हा पोशाखच सगळ्यात पहिल्यांदा तर माहिती नव्हता. हिजाब पण नाही, बुरखा पण नाही, लांब लांब पर्यंत संबंध नव्हता कुठल्या गोष्टीचा. आणि हे जे मी सांगतोय का, हाच अनुभव बहुतांश 30 वर्ष ज्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्यात का, ते तुम्हाला सगळेजण म्हणतील. त्यांना कोणालाही विचारा, तुमची बायको बुरखा घालते का, तो एका वेळी म्हणेल हो. तो म्हणेल, त्याला विचारा तुमची बहीण बुरखा घालत होती का, तर तो एकदा म्हणेल हो किंवा नाही म्हणेल. पण त्याला विचारा तुमची आई बुरखा घालत होती का, तर तुम्हाला सांगतो तो 90% जे आहे ते म्हणेल नाही. त्याला विचारा तुमची आजी बुरखा घालत होती का, तो म्हणेल 100% त्याची आजी बुरखाच घालत नव्हती. तर हा जो बुरखा जो आहे हा आता अलीकडे आलेला आहे. तो गेल्या 30-1 वर्षामध्ये जो आहे तो त्याचा खूप प्रभाव वाढला. मग आपण काहीतरी काय महिलांना पडद्यामध्ये ठेवलं पाहिजे, काहीतरी आपण खूप धर्माचरण करतोय अशा पद्धतीची भावना जी आहे ती निर्माण केली गेली. आणि त्याच्यानंतर तो जो बुरखा आहे तो महिलांना घालायला सांगितला. बरं, हा फक्त महिलांमध्येच बदल झाला का? नाही, पुरुषांमध्येही बदल झाला. म्हणजे तुम्ही मुसलमान आहात तर तुम्ही दाढी ठेवली पाहिजे, तुम्ही तशी टोपी घातली पाहिजे, तुम्ही ते पठाणी घातलं पाहिजे, आणि मग तुम्ही मुसलमान. आणि मग अशी काहीतरी माझ्यासारखी दाढी ठेवली, मग अशा मिशांना पेळ दिला की मग तो मुसलमान वाटत नाही. मग अशी जी एक हे बनवली गेली समाजामध्ये, तर त्याच्यामुळे लोकांनी जे आहे तो स्वतःचा पेहराव बदलला. नाहीतर आधी खूप सारे मुसलमान तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाल तर तो पंचा आणि जे हे आहे ते घालताना अजूनही भेटतात, आणि मी त्यांचे फोटो टाकत असतो. म्हणजे लिटरली त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला पारंपरिक जे मुसलमान सांगितले जातात ते वाटणार नाही. त्याच्यानंतर बाकीचे जे जनरली जे इतर समाज, मला फक्त हिंदू समाजाविषयीच नाही बोलायचं, कारण या देशामध्ये काय फक्त हिंदू आणि मुसलमान राहत नाही, इतर धर्माचे लोक राहतात ना, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, पारशी आहेत. तर ते जे पद्धतीचे पोशाख करायचे त्याच पद्धतीचा पोशाख हा मुसलमानांचा असायचा. मग त्या पोशाखामध्ये बदल कधीपासून झाला हे पाहिलं पाहिजे. आणि मग बुरख्याच्या संदर्भामध्ये माझा विरोध करायचा संबंधच नव्हता आधीपासून, कारण मी तो पाहिलेलाच नाहीये कधी, माझा संबंधच नव्हता ना. मग तो संबंध कधी आला? पहिल्यांदा संबंध आला ज्यावेळी बहिणींचं माझं लग्न झालं, आणि तो माझ्याशी रिलेटेड विषय नव्हता, तो त्यांच्या फॅमिलीशी रिलेटेड विषय. मग माझ्याशी रिलेटेड विषय सगळ्यात पहिल्यांदा जर माझ्या पर्सनल आयुष्याला टच झाला असेल तर तो हिच्यामुळे टच झाला. की लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर ही बुरखा हिचा घालत होती, आणि मला काही वाटत नव्हतं ते तिने बुरखा घातलेला. आणि ज्यावेळेस मी त्या गोष्टीचा समर्थक आणि विरोधकही नव्हतो, त्यावेळेस तिला मी सगळीकडे घेऊन फिरलो. मात्र वास्तवामध्ये काय व्हायचं की बऱ्याच ठिकाणी आम्ही ग्रुपमध्ये असायचो. मग बरेच जण म्हणायचे की बुरखा जे आहे ते बंद झाला पाहिजे, काही जण म्हणायचे. मग मी त्यांना म्हणायचो की महिलांना चॉईस दिली पाहिजे, त्यांना काय परिधान करायचं ते त्यांनी ठरव. आणि मी म्हणायचो की माझ्या बायकोला मी बुरखा घालही म्हणत नाही, नकोही घालू म्हणत नाही, तो तिचा चॉईस आहे म्हणलं, मी नाही म्हणत तिला. म्हणून मी तिला कधी अडवलंही नाहीये घालायला, आणि मी तिला कधी परिधान करही म्हणलं नाही. पण म्हणलं तुमचं काय मत आहे मला म्हणाले. मी म्हणतो की हे बुरखा गुलामीचं लक्षण आहे म्हणलं, मानसिक गुलामीचं. ही माझी भूमिका आहे. मग म्हणलं तुमच्या बायकोविषयी तुमचं काय म्हणलं? म्हणलं मी तिला पण म्हणतो ती मानसिक गुलामी म्हणलं.
माझं स्पष्ट म्हणणं आहे मी. आणि मी तिच्या समोर पण ह्या गोष्टी बोलायचो. मग त्याच्यानंतर झाला काय विषय की मी असं बोलायचो आणि ही बुरखा घालून निघायची घराच्या बाहेर. एकदम विरुद्ध म्हणजे. हा असं. आणि पण तसं होऊ नये, मी तिला काही कुठल्या गोष्टीला बोललो नाही की बाबा तुला वाटतं तुला ज्यावेळी बंद करायचं असेल तर तुझं तू कर. मग ज्यावेळी अफगाणिस्तानमध्ये एका महिलेला बुरखा परिधान केला नाही म्हणून हत्या केली गेली, त्यावेळेस लॉकडाऊनचा काळ होता. लॉकडाऊनच्या नंतर 2021चा काळ होता सर. मग आम्ही दोघं जण बसलो होतो आणि मी तिला ती बातमी दाखवली अशी वाजता. म्हणलं आजपासून ह्या घटनेचा निषेध म्हणून आपण तुझा बुरखा बंद करू. आणि मग तिने ते मान्य केलं. ती स्वतः म्हणाली की मी पण बुरखा बंद करतो. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो की तिला पण काय साक्षात्कार झाला ते तिचं तिला माहिती. म्हणजे मी पण अजून तिच्याशी कधी बोललो नाही त्या विषयावर. कारण की एखाद्या महिलेला असं आपण बोलतोय आणि तिने पण लगेच बुरखा बंद करणं हे सोपं नाही ना. तर अशा पद्धतीने बुरखा बंद झाला पहिल्यांदा. तर अशी ती स्टोरी आहे. तर तू जेव्हा सासरी आलीस लग्न झाल्यानंतर, तर तुला जेव्हा तू घरात बघितलं की आई बुरखा नाही घालत आहे, बहीण इव्हन आजी सुद्धा बुरख्यामध्ये नव्हत्या, तरी तुला बुरख्यामध्ये कम्फर्टेबल वाटायचं की असं वाटलं की विचारावं की मी पण नाही घातलं तर चालेल का वगैरे, असं तुला कधी वाटलं की तसंच छान वाटायचं तुला? मला तसं काही वाटलं नाही, कारण मला ते कम्फर्टेबल वाटत होतं त्यात. कारण मी उर्दू मीडियमची स्टुडंट होती आणि तिथं मखनी म्हणजे हिजाब कंपल्सरी होता. तर ते लहानपणापासूनच मला हिजाब घालायची सवय होती. आणि मग हिजाब नंतर मुली काय 8वी 9वीत आहे ना बुरक्यात यायला लागले. मग ते 8वी 9वीत सगळे बुरका घालायला लागले म्हणून मी पण आवडीने बुरका घेतला. आणि मग माझ्या मैत्रिणींसोबत मी पण घालायचे. मग मला त्याची सवय झाली. 8वी 9वी 10वी 3 वर्ष बुरका घातला. मग ते सवय झाली. मग मला कम्फर्टेबल वाटायला लागला आत, नाही का असं एकदम काय वाटत नव्हतं. मग त्याच्यामुळं ते सवय झाली. मग आणि लग्नाच्या नंतर आमच्यात जास्त नाही का महिला बुरका घालतात लग्न झाल्यावर. लग्नाच्या पहिले कोणी नाही घालत मुली, पण लग्न झाल्यावर ते ट्रेंडच आहे की घालतात. मग मी पण घातलंच. हा असं. पण फक्त घराच्या बाहेर घालायचेच की घरामध्ये पण? घरामध्ये नाही, फक्त बाहेर जातात. घरातून बाहेर निघाले ना तर बुरका घालून जायचे. पण तू कम्फर्टेबल म्हणजे तू बुरक्यामध्ये पण कम्फर्टेबल होती, हिजाब मध्ये पण कम्फर्टेबल होती? कम्फर्टेबल. आणखी मी तुझा लेख वाचला तर तू मध्ये दोन्ही पण निघालायची, म्हणजे रेग्युलर ड्रेस घालून त्याच्यामध्ये पण ह्याच्यात पण कम्फर्टेबल. कारण मी 11वी 12वी कॉलेजमध्ये गेले. ते कॉलेज होतं रयत शिक्षण संस्थेचा आणि तिथं मुस्लिम मुलगी हिजाब पण नव्हती घालत. सगळे नॉर्मल ड्रेस कोड मध्ये यायचे कॉलेजच्या ड्रेस मध्ये. तर मी हिजाब घालून जायचे, बुरका नव्हते घालत, पण मला ते बांधायची सवय होती कंटिन्यू. तर मी ते हिजाब घालून जायचे. नवीन कॉलेज चालू झालता तर युनिफॉर्म भेटायला 1-2 महिने गेले. तोपर्यंत मला ते नाही का ते सवयचं ड्रेस घातलं की वर हिजाब बांधून जावं. तर अचानक एक दिवशी मी कॉलेजमध्ये गेले आणि त्या दिवशी सॅटरडे होता, दुपारचा कॉलेज होता आणि फर्स्ट पिरियड फिजिक्सच्या सरांचा होता. आणि सरांनी अचानक आणि मला 2 मिनिटं का 5 मिनिटं उशीर झाला जायला आणि सरांचा लेक्चर चालू झाला. आणि त्यात मी गेले आणि सरांना मी आत येऊ का विचारलं तर सरांनी म्हटलं इकडे ये. आणि हे काय म्हटलं मला वाटलं नाही का उशीर आल्यामुळे बोलतात. म्हटलं सॉरी सर थोडस उशीर झाला. तर ते म्हटले ते नाही बोलत मी, हे काय केलंय तू? तर मी म्हंटल हिजाब आहे सर. तर म्हटले कॉलेजमध्ये हे नॉट अलाउड आहे, घालायचं नाही, नॉर्मल यायचं. सगळ्या मुली जसे तसे तू पण नॉर्मल दिसायला पाहिजे ना असं म्हटलं. मग मी दुसऱ्या दिवशीपासून आपल्या जशी आता ओढणी घेतली तशी कॉलेजमध्ये युनिफॉर्म भेटूस तर अशीच ओढणी घेतली. काही वाटलं नाही मला, तर नॉर्मलच वाटलं. कारण सगळ्या मुलीच होत्या. माझं अक्कूताई कल्याणी गर्ल्स ज्युनियर कॉलेज होता, सगळ्या मुली होत्या. तर मला तिथं पण काही कम्फर्टेबलच वाटलं, काही वाटलं नाही असं. मग ते रिलॅक्स होते मी. आणि त्याच्यानंतर तशीच राहिले. मग बुरका नाहीच घातलं तेवढे 2 वर्ष. त्याच्यानंतर 12वी नंतर लग्न झालं. मग परत मी बुरका, लग्नात काय होतं आपले नाही का खूप सारे कपडे वगैरे पॅकिंग करतात, त्याच्यात बुरका पण पॅकिंग केलेला असतं. मग नवीन बुरका भेटला, मग ते नवीन बुरका घालायचे आणि मग बाहेर नवरीचं बुरका नवीन छान वाटतं ना जरा. तर मग ते आवडायचं म्हणून घालायचे, असं काही वाटत नव्हतं. म्हणून परत चालू झाला ते बुरका. आणि हा म्हणजे नाही ते लग्नानंतर घालतातच मुली असं डोक्यात होतं ना की आपल्या लग्नानंतर घालतात, मग ते घालायचे. तसं माझ्या घरी पण माझ्या बहिणी नाही घालत, माझी मम्मी नाही घालत, माझी आजी नाही घालत, माझ्या आत्या नाही घालत, कुणीच नाही घालत. माझी छोटी बहीण घालती. अच्छा. हा बाकी माझ्या आत्याच्या मुली नाही घालत, कोणीच नाही घालत. आणि मी पण तसंच केलं, लग्नानंतर चालू केलं. पण थोडं प्रसंग मध्ये झालं ते
त्यामुळे मी आता बंद केलाय बुरखा. आता पण मी कम्फर्टेबल आहे. पण बुरख्यामध्ये पण खूप फॅशन असतात ना, म्हणजे तुमच्या- हो, खूप त्यामुळे व्हरायटी पण खूप कदाचित असतात. व्हरायटी वेगळे वेगळे कलरचे वेगवेगळे डिझाईनचे असतात. पण ते दाखवण्यासाठी बुरका नाही असं नाही का, म्हणजे तसं पण होतं की तुम्ही डिझाईन दाखवण्यासाठी बुरका घालतात का. तसं. खूप वेगळे वेगळे विचार आहे लोकांचे त्याबद्दल. पण कधी कधी असं पण झालंय की तुमच्या दोघांना हा प्रश्न आहे की असं पण झालंय की स्कूलमध्येच मला सांगितलं की तू बुरखा घालून नाही येऊ शकत किंवा हिजाब घालून नाही येऊ शकत, तर घरचे लोक मग शाळा पण बंद करून टाकतात की बाबा इथे हिजाब नाही तर मग आपण ह्या स्कूलमध्ये नको जायला, जिथे अलाउड आहे तिकडेच जाऊ. असं इव्हन तुला कधी आढळलं का किंवा तुझ्या आई वडिलांनी? बुरखा जो परिधान करतात महिला, त्यांना चॉईस नाहीये, हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मुद्दा आहे. बायकांना विचारत हा, तुम्ही चॉईस द्या. काय आहे की कोणाला काय कम्फर्टेबल वाटतं हा प्रश्न नाहीये, तुम्ही कोणाला चॉईस देताय का हा प्रश्न आहे. हे म्हणतात की आम्ही महिलांना जबरदस्ती करत नाही. मग जर जबरदस्ती करत नाही तर तुम्ही त्यांना चॉईस द्या ना, की तुम्हाला परिधान करायचं आहे की नाही करायचं आहे. ती ऑलरेडी जो सलवार कुर्ता वगैरे तो जो त्यांचा काही ड्रेस कोड आहे तो फॉलो करतातच, मग ते घालतात. बुरखा घालण्यामागचं लॉजिक काय? तोच माझा प्रश्न हा, होता की की- कुराणमध्ये आहे का? ते त्याच्यावर सांगतोच तुम्हाला. दुसरा विषय तुम्ही म्हणालात की काही ठिकाणी शाळा वगैरे बंद करतात, हो. म्हणजे त्यांची कीव येते मला की अशा ठिकाणी घडतं की एखाद्या शाळेमध्ये हिजाब परिधान करू देत नाहीत किंवा बुरका परिधान करू देत नाही तर शाळा बंद करतात. लिटरली मध्ये न्यूज चॅनलवर आपण पाहिलं की एक मुलगी म्हणाले की मला जर तुम्ही परीक्षा देताना हिजाब घालू दिला नाही तर मी पेपर देणार नाही. हो. म्हणजे हे जे काही चाललंय की या लेवल पर्यंत आपण कट्टरवादी मानसिकता जी निर्माण करतोय आपण, त्याने आपल्याला काय मिळणार आहे नक्की? आपली प्रायोरिटी काय असली पाहिजे? बरं, मला म्हणायचंय काय की तुम्ही बुरखा घाला हिजाब घाला हा विषय नाहीये, तुम्ही ड्रेस कोड फॉलो करा. विषय तिथे तो असतो. मध्ये कर्नाटकच्या त्या कॉलेजमध्ये जो काही प्रकार घडला की त्या मुलीला तुम्ही ड्रेस कोड फॉलो करा म्हणाले होते, दुसरा काही विषय नव्हता तिथे. तो जो विषय आहे तो शाळेचा इंटरनल मॅटर मध्ये बाहेरच्यांनी पडू नये, त्यांनी त्यांच्या लेवलवर. प्रॉब्लेम कुठे वाढतो माहितीये का? प्रॉब्लेम तिथे वाढतो जिथे हा मुद्दा सोशली जो आहे तो त्यांच्या पुरता मर्यादित न राहता तो स्टेटचा मुद्दा बनायला राहतो, देशाचा मुद्दा बनायला जातो. त्यावेळी तो प्रॉब्लेम होतो. एखाद्या शाळेमध्ये प्रॉब्लेम असते तर शाळेचे लोक बघून घेतील ना. इथून बाहेरच्या लोकांनी काहीतरी आंदोलन करून त्याच्यावर काहीतरी करायच्या गोष्टी काय गरज आहे? त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वाढतो. मला म्हणायचंय काय की आपण शाळेत पाठवतोय कशासाठी विद्यार्थ्यांना? शिक्षणासाठी पाठवतोय का कशासाठी पाठवतोय नक्की? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ते समजूतदारपणाचे विषय आहेत. त्या बाबतीमध्ये जे झालं की महिला ज्या आहेत ती म्हणाली की त्या डिझाईनचे वेगवेगळे बुरखे घेतात, तर बुरखा त्याच्यासाठी नाहीये. ठीक आहे, त्या महिलांना ते का करावं लागतंय? लिमिटेशन विचार मग त्यातल्या त्यात तेवढ्या ह्याच्यात एन्जॉय करून घ्या. समजलं का आता? ते का करतात तसं? कारण की त्यांना तुम्ही स्वातंत्र्य दिलेलं नाही पोशाखाचं. त्या कुठला सलवार कुर्ता घालू शकत नाहीत. म्हणजे बुरखा हे अजूनही पवित्र वस्त्र आहे की काय, अशी तिची धारणा आहे आता सुद्धा. हे लक्षात घ्या. कळलं का? सगळे पवित्रच वस्त्र असतात. पवित्र वगैरे हे शब्दच वापरायला नाही पाहिजेत. ते सगळे वस्त्र चांगलेच वस्त्र असतात. मात्र तुम्हाला त्याच वस्त्रामध्ये काहीतरी करायचे, त्या जुन्या गाडीमध्येच काहीतरी रिफर्निश करून बलेनोला मर्सिडीज बनवायचंय, तो तसा प्रकार आहे बुरख्याचा. बरोबर. समजलं का? त्यांना जर वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेस घालू दिले तर ते कशाला बुरख्यामध्ये तसं करतील? पुरुष पण त्या काही गोष्टींवर का समाधान मानतात? ते ह्याच्यासाठी समाधान मानतात, बाबा ती मानसिक गुलाम तर आहे, पण ती तेवढ्या ह्याच्यात पण मानसिक गुलामी किती सजवून दाखवता येते, ती सजवून दाखवण्याचा प्रयत्न करते. किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात. म्हणजे मी बुरखा का घालते? माझ्या बुरखा घालण्यामागचा प्रॉब्लेम हा आहे की एकतर माझी आर्थिक समस्या पण असते. ठीक आहे, असतात समस्या, त्याला आपण समजून पण घेतलं पाहिजे. आपण त्याला काही नाकारू शकत नाही की एखाद्या ठिकाणी जायचंय. आता समजा हिला मुलीला शाळेत आणायला जायचंय, आता ही काय करणार? बाकीचे उपद्व्याप वगैरे करण्यापेक्षा सरळ सरळ आपला बुरखा घातला, आपला बांधून निघाले, कम्फर्टेबल पण असेल. झाला, संपला विषय. आता मग जर बुरखा बंद झाला तर मग मी ड्रेस कसा घालायचा कसा नाही ते सगळंच मला ठरवावं लागणार आहे. समजलं? मग ते सगळे जे ज्यांना करायला जमत नाही किंवा ज्या गोष्टी करत मग त्याच्यावरही टीका करायची असते. मग विषय काय असतो की आपण त्या सगळ्या गोष्टीची मानसिकता व्यवस्थित पद्धतीने समजून घेतली पाहिजे आणि त्या मानसिकतेवर काम केलं पाहिजे. आणि लाज ह्याची वाटते की या विषयावर काम करणाऱ्या महिला खूप कमी आहेत, पुरुषांनाच बोलावं लागतंय. ठीक आहे, आणि पुरुष जे आहेत मग पुरुष महिलेला स्वातंत्र्य देतात की बाई ठीक आहे तू बुरखा घालायचं नाही घाल. महिला कुठली म्हणते तर काही ठिकाणी घटस्फोटही होतात. महिलेने जर म्हणाले मी बुरखा वगैरे, काही ठिकाणी आता पिंपरीला मी एका ठिकाणी गेलो होतो, हिच्या समोरचाच प्रकार आहे की एक लेडीज आली होती, त्या लेडीजचं नाव मला सांगायचं नाही. त्या लेडीज म्हणाले होते की मला बुरखा घालायचा नव्हता, माझे सासरे मला म्हणत होते बुरखा घालायचा, माझ्या नवऱ्याचा मला काही बोललं नव्हतं, पण सासू सासऱ्यांचं होतं, पण मी म्हणाले मी घालणार नाही.
मग त्यांनी त्यांचा ऍडजस्ट केला. अच्छा. म्हणून पुरस्कार मिळणार होता त्यावेळेस एक लेडी झाल्या होत्या. तर मग ही पण प्रकार आहेत. मग आपण ती सखोलपणे मानसिकतेचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मांडणी केली पाहिजे. त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे त्याच्यात, हे आपण लक्षात घेत नाही. कसं, आता एखाद्या मुलीला तुम्ही चौथीपासूनच तुम्ही मखनी वगैरे घालायला चालू केलं, ठीक आहे. आता ही मुलगी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यावेळी जाईल किंवा काहीतरी भविष्यामध्ये करिअर करण्याचा विचार करेल, त्यावेळी ते हिजाब आणि बुरखा कुठे चालतो बुवा, तेवढ्या पुरतेच मर्यादित क्षेत्राचा ती विचार करणार, ठीक आहे. आता ती सुफिया कुरेशी तर बनू शकणार नाहीये, ठीक आहे. आणि मग सुफिया कुरेशी जर ती ऑपरेशन सिंदूर मध्ये आली, तिचे फोटो पण ह्यांना टाकायचे असतात. पण आपल्या घरातून कोणीतरी सोफिया कुरेशी बनवायची बुवा, ते नाही. घरातल्या सोफिया कुरेशीला ह्यांना हिजाब बुरखे घालायचे आणि बाहेरची जी सुफिया कुरेशी तिचे फ्लेक्स लावायचे त्यांना. असा हा एकूण प्रकार आहे. मग तुम्हाला पोलीस बनायचं असेल, तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही जायचं असेल, तर जे बाउंड्री आहेत त्या बाउंड्री तुम्हाला काढाव्या लागणार आहेत काही. आणि बाउंड्री काढल्यानंतर मग यांचं म्हणणं की महिला स्वैराचार वगैरे करते, तसं नसतं ते. त्या सगळ्या गोष्टींवर प्रबोधन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि ते सांगितल्यानंतरच समोर त्या गोष्टी जाणार. आज बदल काय घडलाय घरामध्ये, बायकोचा बदल या लेवल पर्यंत घडलेला आहे की तिला बुरखा हे गुलामीचं लक्षण वाटतंय, ठीक आहे. मात्र तिला आता कोणी बुरखा घाला म्हणालं तरी ती बुरखा घालणार, ते या लेवल पर्यंत प्रबोधन आहे. आणि हे बुरखा मुक्तीचा जो विषय आहे तो तिच्या घरच्यांनी पण ऍक्सेप्ट केलेला आहे. तिच्या वडिलांची मशीद आहे स्वतःची, ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्या मशिदीमध्ये म्हणजे फ्रायडेच्या नमाजला साधारण 150-200 लोक नमाजला येतात, जास्त लोक असतात. म्हणजे अशा फॅमिलीमधून एक मुलगी येते आणि त्या मुलगीला या लेवल पर्यंत ना ती अजून पुढे जाईल. कारण मला स्वतःला या विचारांपर्यंत डेव्हलप व्हायला मलाही वेळ गेलेला आहे ना. तिचं जसा दृष्टिकोन होत जाईल, जसा दृष्टिकोन तसं तिचा दृष्टिकोन आणखीन बदलत जाणार. आणि त्याच्यासाठी तिला वेळ दिला पाहिजे, अनुभव आले पाहिजेत वेगवेगळे. हे का करतात लोक, ते करतात ते तर दिसतंय, पण करतात का? अशा जेव्हा तुला म्हटलं की हे घालून येऊ नकोस वर्गात, तर तुला एकदा वाटलं का की मग मी शाळेतच नाही जात, किंवा मग शाळा बदलते, जिथे हिजाब अलाउड आहे तिकडेच फक्त मी जाईन, एवढं तुला कम्फर्ट होतं की काही नाही वाटलं, घालायचं तर घालायचं, नाही तर नाही, असं फिलिंग होतं तुला? किंवा तू आईशी बोलली असशील समजा की वर्गामध्ये असं नाही, झालं? मी कुणाशीच बोलले नाही. कुणाशीच नाही. सरांनी बोलले की दुसऱ्या दिवशी मी नाहीच घातलं, कारण मला ते कॉलेज खूप आवडत होतं म्हणून मीच ऍडमिशन तिथे घेतला होता. कारण पूर्ण पुण्यात ते एक नंबरवर कॉलेज आहे, साधना कॉलेज. अच्छा. त्यामुळे मला तिथे ऍडमिशन, आणि मी एक पहिली मुलगी होती जे उर्दू मीडियमची स्कूलमधून रयत शिक्षणला ऍडमिशन घेतलेली. त्यामुळे मला खूपच, आणि पूर्ण फॅमिलीला पण खूप त्याचं हे होतं की नाही का, एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले. मग मी ते काय मी सगळ्यांचं ऐकत होते. सरांनी जे सांगितलं, मॅडमनी जे सांगितलं लगेच ऐकायचं, कुणाला नाही म्हणायचंच नाही. तर माझी ती स्वभावच तसा होता की कुणाला नाही म्हणायचं नाही, म्हणून लगेच ऍक्सेप्ट केलं. मी काय बोलले नाही, कुणालाच नाही बोलले. आणि त्याच्यानंतर तर लगेच 15-20 दिवसानंतर तर युनिफॉर्म आला, आणि युनिफॉर्म तर असं व्हाईट ड्रेस आणि ओढणी अशी घ्यायची, ब्लू ओढणी होती. मग ते नॉर्मलच वाटायला लागलं सगळे फ्रेंड सोबत, काय नाही वाटलं. पण जेव्हा तू बुरखा सोडलास, घालणं सोडलं जेव्हा, तेव्हा असा काही अनुभव आला का तुला? दोन्ही अनुभव आले असेल ना. कोणीतरी खूप तारीफ पण केली असेल की अरे वा, एवढं धाडसी वृत्तीने तू सोडला, आणि कोणी तुला असं धमकी पण दिली असेल कदाचित की तू आपल्या धर्माच्या अगेन्स्ट जातेस. तर तुला असे कोणत्या दोन्ही अनुभवांपैकी कोणता पण एक सांग, दोन्ही सांगते तर खूपच छान, की चांगला आणि वाईट असा. असं काहीच नाही. मग मला कुणी वाईट पण बोललं नाही आणि चांगलं पण बोललं नाही, पण बोलत नाही का, थोडंफार ह्यांच्या पोस्टवर ट्रोल होत होतं, पण मी काय लक्ष दिलं नाही. ते माझी मर्जी आहे ना, मी काय करायचं काय नाही, तुमचं काय बोलायचं संबंध येत नाही. माझा निर्णय मी स्वतः घेऊ शकते ना. त्यामुळे मी कुणाच्या ह्याच्यावर कमेंटवर लक्ष दिले नाही, आणि घरच्या लोकांनी तर काही बोललेच नाही मला. अच्छा. पण कोणी तारीफ पण केली असेल ना? तारीफ तर सगळेच, माझे सगळे कस्टमर तारीफ करतात की खरंच दादा तुला खूप भारी भेटलाय, असं नवरा नाही का, असं लई बोलतात की तुला किती चेंज केलंय. आता 10 वर्षात माझे चेंज, माझ्या सगळ्या कस्टमर, म्हणजे 7 वर्ष झालं माझं पार्लर चालू आहे, 7 वर्षात मी किती चेंज झाले ना, ते मला चांगलं बारकाईने बघतात. तर ते मला आज येतात ना, तर बोलतात की तू 7 वर्ष पहिले कशी होती आणि आता किती चेंज झालंय, दादा खरंच तुला लई भारी भेटलाय, नाही का, तुला तुझ्याबद्दल एवढं विचार करतात ते, तुला वाईफ म्हणून तुला वागणूक खूप चांगली देतात. असे हसबंड सगळ्यांना भेटायला पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा असते माहिती का, बोलतात मला. मग ते ऐकून मला खूप बरं वाटतं. बरोबर.
पण जसं तुझ्या पार्लर मध्ये कोणतरी बुरख्यात पण येत असेल ना, किंवा हो हिच्या- येतात ना, येत होते पण आता ड्रेसवर यायला लागले ते. का चेंज केलं मला नाही माहित, पण अचानक ते हळूहळू बहुतेक ते माझे व्हॉट्सअप स्टेटस वगैरे बघून पण पहिले फुल बुरक्यात येत होते. 2 जण आहे अच्छा, आणि आता ते पूर्ण नॉर्मल मध्ये जसं मी आता दिसताना तसं येतात ते स्वतः. म्हणजे तुझ्यामुळे पण समाजामध्ये बदल घडतोय. बदल तर माझ्या घरात म्हणजे माझ्या त्यांच्यामुळे झाला, पण तुझ्या माझ्या बदलामुळे मोठ्या दादाची वाईफने पण लगेच बंद केलं. ते पण घालत होते, पण मी बंद केल्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांनी पण पूर्णच बंद केलं. पहिले घरातच बदल झाला, कारण आम्ही दोघी घालत होते, दोघी सुद्धा घालत होते बुरका, बाकी कोणच नव्हते घालत. तर दोघांचं बंद झालं. त्याच्यानंतर हळूहळू आता मुली चेंज व्हायला लागल्यात. हा. असं कराडमध्ये पण एका महिलेने माझं बंद झाल्यामुळं त्यांनी पण स्वतः एका मिस्टरांनी आपल्या बायकोचा बुरका बंद केलाय. अच्छा. पण एकंदर कुराणमध्ये काय आहे पण बुरख्याविषयी? कुराणामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की एक छोटासा विषय घेतो आणि मग सांगतो की आपण कसं आहे की आपण काहीतरी सांगण्यापेक्षा आपण कृती काय करतोय हे खूप महत्वाचं असतं. बरोबर. आणि आपण जी कृती केली ती कृती केलेली तुम्ही लोकांपर्यंत दाखवताय कसं हे खूप महत्वाचं आहे. आता माझं हिच्यासोबत लग्न झालं. मी सोशल मीडियावर आधीपासूनच ऍक्टिव्ह आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझी एंगेजमेंट झाली होती 15 ऑगस्ट 2014 साली, बरोबर ना? आणि माझी एंगेजमेंट झाली संध्याकाळी आणि 10-11 वाजता आणि 16 ऑगस्टला सकाळी माझी पोस्ट होती लगेच. अच्छा. लगेच म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी घडले ते मी सोशल मीडियावर टाकत असतो. त्याच्यानंतर आमचं लग्न 21 मे 2016 साली झालं, 15 साली झालं. आणि माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी गाडीमध्ये बसल्यानंतर लग्न झालेलं दोघांसोबतचा लगेच फोटो टाकून दिला होता दोघांचा. आणि मला ते नॉर्मल वाटायचं, म्हणजे मला असं काही वाटलं नाही की माझ्या बायकोला काहीतरी लपवून ठेवलं पाहिजे बुवा. पहिल्यापासूनच माझी तसली भावना नव्हती काही. ती बुरख्यामध्ये तर बुरख्यामध्ये दाखवायचो मी. लोक बघतायत त्या सगळ्या गोष्टी. माझे फॉलोअर 100 फॉलोअर असताना जे आहे ते आम्ही चेक करायचो नाही का. त्यावेळेस पोस्टला काहीतरी 1-2 लाईक चुकून मिळायच्या. त्यावेळेस पासून ते आज साधारण 78,000 फॉलोअर फेसबुकवर आहेत. ठीक आहे. आणि हे काही खूप मोठे विषय नाही, मला ते सांगायचं नाही, माझा तो उद्देश पण नाहीये. मात्र तेवढे लोक पाहतात आणि त्याचा रीच साधारण तुम्हाला सांगतो की कधी कधी 10 मिलियन म्हणजे 1-1 कोटीपर्यंत रीच जातो कधी कधी. मला सांगण्यामागचा उद्देश काय आहे मूळ, की हे सगळे लोक बघतायत तुम्ही आयुष्य कसं जगताय, तुम्ही काय करताय बुवा. तुम्ही आज बायकोला घेऊन गेलेला आहात. आधी बुरख्यामध्ये होती बायको, त्याचे फोटो टाकले. त्याच्यानंतर तुम्ही बुरखामुक्तीवर बोलत होता तर आम्ही तुम्हाला ट्रोल करत होतो, पहिलं तुझ्या बायकोचा बुरखा बंद कर. मग ते करून दाखवलं. मग त्याच्यानंतर मग ते सगळे बघतायत की बाबा अरे हा माणूस तर करून दाखवतो, मग आम्ही पण आमच्या आयुष्यामध्ये बदल केला पाहिजे हे त्यांना सुचतंय. आणि हे सगळं कोणाला सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही जे लोक बघतात ते प्रभावाने बदल होतो. आणि असे साधारण 100-150 महिलांमध्ये जो आहे तो बुरखा जो आहे तो बंद झालेला आहे आपल्या माध्यमातून. त्यांनी त्यांचा बंद केला. आपल्याला फोन करून सांगतात ते की आम्ही बुरखा बंद केला. बदल कसा घडतो की तुम्ही काय जगताय हे ते लोक ज्यावेळी पाहतात त्यावेळी त्यांना ते वाटतं की आपण हे आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तेवढाच. आता कुराणाचा विषय ज्या ठिकाणी येतो, कुराणामध्ये पडद्यासंदर्भातली पहिली जी आयत आहे ती आयत अशी आहे की हे नबी तुमच्या पत्नींना सांगा की तुम्ही घरातून बाहेर निघत असताना तुमच्या अंगावर अशा पद्धतीची चादर घ्या जेणेकरून तुमचे विरोधक त्यांना ओळखणार नाही आणि त्यांना त्रास देणार. आणि ते का सांगितली, ती आयत का आली? कारण पैगंबर साहेब ज्यावेळेस एकेश्वरवादाचा प्रसार आणि प्रचार अरबमध्ये करत होते त्यावेळी पैगंबर साहेबांचे जे शत्रू आहेत किंवा विरोधक आहेत ते पैगंबर साहेबांच्या पत्नी काही खाजगी कामासाठी बाहेर जात असतील तर त्यांच्या मागे मागे जायचे, त्यांना त्रास द्यायचे. म्हणून ती आयत आलेली की घराबाहेर जाताना अशा पद्धतीची चादर अंगावर घ्या जेणेकरून तुमचे विरोधक तुम्हाला ओळखणार आणि मग ते तुम्हाला त्रास देणार. एवढंच त्याचं सिंपल हे जे आहे ते आता संदर्भासह स्पष्टीकरण सांगितलं. आणि दुसरी जी आयत आहे त्या आयातीमध्ये महिलांनी कोणाच्या समोर यावं कोणाच्या समोर येऊ नये ह्याचं स्पष्टपणे तपशिलामध्ये दिलेलं आहे. मात्र ती जी आयत आहे त्या आयातीला एक ऐतिहासिक संदर्भ आहे की पैगंबर साहेबांच्या पत्नी आणि पैगंबर साहेब हजरत आयशा एका युद्धावर गेले होते. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी राहिल्या आणि मग एका माणूस जो आहे त्या माणसासोबत त्या मागून काफिल्याच्या मागून जे आहे तो टोळीच्या मागून त्या आल्या. आणि त्याच्यानंतर मग 3-1 महिने अरबमध्ये खूप वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं होतं. त्याच्यानंतर ज्यांनी बदनामी केली पैगंबर साहेबांच्या पत्नीची त्यांना शिक्षा देण्यात आली आणि त्याच्यानंतर ती आयत आलेली की कोणासमोर यावं कोणासमोर नाही यावं. ठीक आहे, मी ती मान्य करतो की ती त्या काळासाठी ती कालसुसंगत असू शकेल. या काळासाठी ज्या काळामध्ये तुम्हाला
स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यावं असं वाटतंय. एक स्त्री आहे जी स्त्री बुरख्यामध्ये घरामध्ये बसलेली, ठीक आहे, मला फक्त बुरख्याविषयीच नाही बोलायचं. एक स्त्री जी आहे ती साडीमध्ये घरामध्ये चूल आणि मूल करत बसलेली, ठीक आहे. आणि दुसऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या वेगवेगळ्या कुठेतरी पोलीस दलात चालल्यात, कुठेतरी वकील होत आहेत. त्याने एका ठिकाणी एक PSI म्हणून महिला आहे, आणि मला पण बनायचं होतं पण मला बनता आलं नाही कारण मी महिला आहे म्हणून मला दाबलं गेलं, ठीक आहे. मला चूल आणि मुलीमध्ये हे केलं गेलं. माझं लग्न, आता तुम्हाला वाटतं लग्न झाल्यावर मुस्लिम महिलांमध्येच फक्त बदल करतो, नाही, इतर धर्मियांच्या महिलांमध्ये देखील होतो. काही महिला मुली ज्या आहेत त्या सलवार कुर्ता घालत असताना लग्नानंतर नवरे म्हणतात की मला साडी घालणारीच पाहिजे लग्नानंतर, हो अशी आहेत ना. नक्कीच. मग ह्याचा अर्थ तिथे काही खूप उदार मतवाद आहे अशातला भाग नाहीये, ठीक आहे. आपली विचारसरणी आहे, म्हणजे आहेत ना. धर्मापेक्षा. आहेत ना, मग आपण ते एका बाजूने पण नको बोलायला, आहे इथे. पण इथे थोडस जे आहे मुस्लिम समाजामध्ये म्हणा की त्याचा थोडा प्रेशर जो आहे तो जरा जास्त आहे. तो प्रेशर आपल्याला कमी करायचा आहे, एवढाच विषय. आणि तो प्रेशर द्वेष करून होणार नाही कमी, त्याच्यासाठी प्रबोधन करावं लागणार, ठीक आहे. मग प्रबोधन केल्यानंतर बदल घडेल. कुराणामधल्या ज्या आयाती आहेत त्या बुरख्या आणि हिजाबच्या संदर्भात, एक तर बुरखा हा शब्द कुराणामध्ये नाहीये, अच्छा, ठीक आहे. बुरख्याचा काहीही संबंध नाहीये कुराणाशी. फक्त ती चादर. आधी काय करायच्या महिला, त्या हिजाब टाईप घालायच्या आणि अशी नोजपट्टी लावायच्या. म्हणजे मी डीपली का सांगतोय की त्या पद्धतीनं आपण डीप मध्ये जाऊन त्याचा विचार करू शकतो. त्याच्यानंतर काय आलं की त्यांनी ते इथं कपाळ दिसतं, मग त्या कपाळावरून महिलेचा रंग कळतो म्हणून कपाळावर पण पट्टी आणली. अच्छा, समजतंय का? आधी काय होतं, आधी असा नकाब असायचं, त्याला एक छोटीशी नाडी असायची, ती नाडी बांधायची मागे. त्याच्यानंतर ती अख्खं हे आलं, कपाळ झाकणार आणि हे असं झाकणार आणि मग ते मागे बांधणं. हे बोलताना मला चांगलं वाटत नाही, लाज वाटते. महिलेने बोलायला पाहिजे ह्या सगळ्या विषयांवर, मात्र ते घडतंय ते मी सांगतोय, ठीक आहे. मग त्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही कधी बाहेर निघाल? बरं, ह्या पद्धतीची महिला, बरं तुम्ही का राहावं तसं? म्हणजे एखाद्या महिलेने तिची आयडेंटिटी दाखवल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? मग ह्या लेवलपर्यंत तुम्ही जे घेऊन जाताय हा मूर्खपणा आहे आणि हा प्रचंड मागासलेपणा आहे. त्या मागासलेपणावर काम करणं गरजेचं आहे. आपण या गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत, पुरुषांचं प्रबोधन केलं पाहिजे, पुरुषांमध्ये बदल झाला पाहिजे, तर ते राहिलं लांब. महिलेचं तोंड दिसतंय मग पुरुष प्रभावित, महिलेचं तोंड झाका. महिलेच्या आवाजाने जर पुरुष प्रभावित होतो तर महिलेचा आवाज बंद करा. आणि ती अनुभवू शकते त्या गोष्टी, कारण तिच्याच काही मैत्रिणींसोबत त्या गोष्टी घडतात आणि ती त्या पद्धतीने राहतात. त्यांच्या घरामध्ये त्यांना त्या पद्धतीने ठेवलं जातं. आणि मग ह्या गोष्टींवर तुम्ही कुठे बोलणार आहात? तुम्हाला त्यांचा आवाज बनायचा नाहीये का? तुम्हाला ते सांगायचं नाहीये का? ह्याच कित्येक महिला ज्या आहेत त्यांनाही तुमच्यासारखं आयुष्य जगायचंय, त्यासाठी आपण काय करणार? मग आपण आवाज बनतोय त्यांचा. मला त्याचा अभिमान आहे की मी त्यांचा एक भाऊ म्हणून, लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून मी त्यांचा आवाज आहे. निदान त्या तशा होऊ शकतील का नाही मला नाही माहिती, मात्र निदान त्यांच्या मनातली खतखत तरी मी काढतोय बाहेर. नक्कीच, एवढा विषय आहे. उद्या ही पण काढेल हळूहळू. नक्कीच काढेल. आणखीन हळूहळू होतोच तुझाही आवाज. नाही, तिला ते सगळं सुचतं, हा, पण तिला ते सगळं बोलता येत नाही. छान बोलतेस. मला तुला विचारायचं वाटतं की हे तू आता लग्न झाल्यानंतर तू चेंज झालीस ना, तर तुला लहानपणी असं कधीच नाही वाटलं का किंवा तू जे नमाज पडलं म्हणतो आपण, पडलं किंवा वाचलं, तर त्याच्यामध्ये तू अरेबिक मध्येच वाचलंस तू फक्त की मराठीमध्ये पण वाचलं होतं? अरबीमध्ये. त्यामुळे तुला फक्त पाठांतर होतं, पाठांतर, हा. पण अर्थ माहित अर्थ नव्हता. नाही माहित, वाचल्यावर माहित पडायचं, तसं नाही माहित. अच्छा, पण आता मराठीतून पण वाचलं आणि सगळं- वाचलं मराठीत पण वाचलं मी. हिंदीत नाही, मराठीत वाचलं, हिंदीत नाही वाचलं. अच्छा. मराठीत मी ट्रान्सलेशन पूर्ण कुराण शरीफ वाचलं मी मराठीत. आणि अरबीमध्ये पण वाचत असते. म्हणजे माझ्या मनात आहे की अरबीमध्ये वाचल्यावर पुण्य भेटतं. जे आहे माझ्या मनात ते मी लहानपणापासून जे ऐकतो ते. पण तुला काय वाटतं मग बायका का नाही पुढे? कारण प्रत्येकाची थोडी तरी सुप्त इच्छा असते अशी की आपण बुरखा नको घाल किंवा कधीतरी तरी आरामात जायला पाहिजे, न बुरखा घालता म्हणा किंवा न हिजाब घालता. पण ते त्यांना सोशल प्रेशर असतं म्हणून आई वडिलांचा पाठिंबा नसतो त्यांना, नवरा म्हणून ते ओरडण त्यांच्याकडे किंवा सासू सासरे ओरडण हे त्यांचे प्रश्न असतात की कायम त्यांना भुरक्यामध्येच ठेवलेलं असतं ना. मग ते अचानक बिना भुरक्याचे निघल्यावर सासू ओरडण किंवा नवरा ओरडण त्यांचे ते प्रश्न असतात. त्यामुळं कुणाला ते ओरडायची हेच नाही द्यायला पाहिजे म्हणून आपलं आपलं ते चालूच असतं, भुरकं घालतात आणि निघतात. म्हणजे इच्छा असली तरी पण ते इच्छा मारून तसं वागतात. म्हणजे पैगंबर सारखे समजा भाऊ निर्माण झाले अनेक आणि समजा सपोर्ट मिळाला तर तुला वाटतं की अनेक बायका पुढे होत आलेत ना, समोर येत नाही तसं. ह्यांच्यामुळे 100 महिलांचे बुरके बंद झाले. ते 100 पेक्षा जास्त म्हटलं तरी नाही, पण झालं ते.
की त्यांनी बुरका कायम बंद केलाय आणि ते ह्यांना फोन करून सांगतात की मी माझ्या बहिणीचा, माझ्या बायकोचा, माझ्या मुलीचा असा बुरका बंद केलाय म्हणून. पण तुम्हाला ते ह्याच्यावर एक प्रश्न विचारावासा वाटतो की जसं बुरख्यावर तुम्हाला फोन करतात की आता मी बंद केला वगैरे, पण ते पण पुरुष करतात की मी माझ्या बायकोचा, बहिणीचा बंद केला. तर असं पण मग एक सपोर्ट वाटतो ना आपल्याला की हा मनुष्य आपल्याला काही झालं तरी सपोर्ट करेल. तर जेव्हा बाकीचे अत्याचार होतात, बुरखा सोडून बाकीचे काही अत्याचार झाले तरी तुम्हाला फोन येतात का की असा छळ होतोय म्हणा किंवा घराच्या बाहेर हकललं म्हणा, तर तुम्ही काही करू शकता का, असे काही? दर आठवड्या 2 आठवड्याला आहे ना फोन येतात. अत्याचार चालू आहेत, काही ठिकाणी नवऱ्याने बायकोला सोडलंय, त्याने दुसरं लग्न केलंय, असं होतं. काही ठिकाणी नवरा सांभाळत नाहीये किंवा घटस्फोट घ्यायचा आहे पण नवरा घटस्फोट देत नाहीये, अशीही प्रकरणं येतात. अशी खूप सारी प्रकरणं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची प्रकरणं असतात. काही ठिकाणी आपण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे असं नाही की नाही पडत, त्याच्यामध्ये पडतो आपण. त्यांना समजवतो, समज देण्याचा, किंवा आपल्यापेक्षा आणखीन कुठल्या वेगळ्या माणसाकडून त्याला जर समज देण्याचा प्रयत्न झाला तर त्याही गोष्टी करतो. मात्र आपण या गोष्टींमध्ये पडतो ते संसार जोडण्यासाठी पडतो, तोडण्यासाठी नाही पडत. तलाकवर मला एक आठवलं की तलाक 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 3दा म्हटलं आणि ते पण फक्त पुरुषांनी म्हटलं की तलाक होतो. तसं तुम्ही बुरख्याविषयी म्हटलं, तसाच एक हा पण विषय ना, कारण बाईला चॉईसच नाही मिळत की नवरा जेव्हा म्हणाला तलाक 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 की तलाक झाला. तर त्याविषयी तुमची काही मोहीम आहे का पुढे, किंवा आता पण सुरू आहे का? आपली मोहीम चांगली सुरू आहे आणि ती मोदींपेक्षा खूप चांगली सुरू आहे. अच्छा. मोदींना मुस्लिम महिलांना तर न्याय द्यायचा आहे, पण स्वतः त्यांनी त्यांच्या महिलेला न्याय दिलाय का? घटस्फोट न देता असंच वाऱ्यावर सोडून दिलंय. म्हणजे 50 वर्ष ती माऊली कशी जगली असेल आणि दुसऱ्या कुठल्या तरी महिलेला मेलोडी द्यायला तर यांना खूप आनंद वाटतो. म्हणजे मला खूप राग येतो त्या गोष्टीचा. मात्र मुस्लिमांमधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या पाठीत बुक्की 100% घातली पाहिजे, पण त्याच्यासाठी आधार काय मोदींचा घेणं गरजेचं नाही. प्रॉब्लेम आहे, ट्रिपल तलाक ही समस्या आहे, मात्र तलाकची जी प्रोसिजर आहे ती समजून घेतली पाहिजे. अच्छा. ती काय आहे प्रोसिजर? तलाकचे प्रकार आहेत. एक आहे तलाके बिद्दत, तलाके हसन दुसरा आहे, आणि तलाके अहसन हा तिसरा प्रकार. जो केंद्र सरकारने ज्या तलाकवर बंदी आणलेली आहे तो आहे तलाके बिद्दत. अच्छा. तलाक 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 म्हणून तुम्ही तलाक देऊ शकत नाही. तुम्ही एखाद्या महिलेला पाशवी पद्धतीने मूर्खासारखे SMS टाकून तलाक 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 म्हणून तलाक देऊ शकत नाही. संवेदनहीन पद्धतीने फोन करून फोनवर तलाक 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 म्हणून तलाक देऊ शकत नाही. हा अमानवीयपणा आहे आणि हा इस्लामचा कुठल्याही पद्धतीनं भाग नाही. सर्वात पहिली गोष्ट, याचा आणि इस्लामचा काहीही संबंध, काडीचाही संबंध नाही. कुठल्याही इस्लामिक स्कॉलरने आणि कुठल्याही जे लोक त्याचा आधार घेऊन इस्लामवर टीका करतात त्यातल्या कुठल्याही एका व्यक्तीने हे तलाक 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 म्हणून महिलेला घटस्फोट देणं हा इस्लामचा भाग आहे हे सिद्ध करून दाखवावं. त्याचा आणि इस्लामचा काही संबंध नाही. ती एक कुप्रथा होती आणि कुप्रथेच्या विरोधामध्ये काम करणं हाच खरा इस्लाम आहे. जर आजच्या घडीला पैगंबर साहेबांच्या समोर जर तलाक 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 म्हणून जर कुठल्या पुरुषाने तलाक दिल्यानंतर तलाक होत असता असं जर म्हणाले असते, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर पैगंबर साहेब म्हणाले असते की हा तलाक नाही व्हायला पाहिजे, 100 चापकाचे फटके त्या पुरुषाला द्या. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि अतिशय जबाबदारीने सांगतो. का सांगतो? कारण पैगंबर साहेबांच्या काळामध्ये अरबमध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेसोबत भांडणं झाल्यानंतर त्यावेळी तो म्हणायचा की तुझ्यासोबत संसार करतोय म्हणजे माझ्या आईची पाठ. म्हणजे काय की तुझ्यासोबत राहतोय म्हणजे मी माझ्या आईसोबत शारीरिक संबंध ठेवतोय, अशी ती शिवी होती. आणि तसं एखाद्या पुरुषाने महिलेला बोलल्यानंतर घटस्फोट व्हायचा. अरब मधली ही कुप्रथा होती. आणि अरब मधली दुसरी कुप्रथा काय होती की घटस्फोटीत महिलेशी दुसरं कोणी लग्न करत नव्हतं. आज जर पैगंबर साहेब असते तलाक 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 म्हणून कुठल्या पुरुषाने महिलेला तलाक दिला असताना पैगंबर साहेब म्हणाले असते हा घटस्फोट नाही, 100 चापकाचे फटके पुरुषाला, ही पैगंबर साहेबांनी शिक्षा दिली असते. आणि त्याचा रेफरन्स देतोय मी तुम्हाला की त्यांनी तसं का सांगितलं असतं. तलाक 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 म्हणून तलाक देणारे खूप साऱ्या महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. बऱ्याच महिला ज्या आहेत त्या महिलांच्या संदर्भात महिलांनी पण महिलांच्या विरोधामध्ये ते वेपन म्हणून वापरलं की सासूने मुलाला सांगितलं की सुनेला जे आहे ते तलाक 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 म्हणून तलाक दे. याही पद्धतीने घटना घडल्या. माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की माझे काही मित्रांची जी आई आहे ते म्हणाले की मैं तो इसको बोलेंगी तलाक 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 बोल के तलाक दे. म्हणजे बाईच बाईच्या विरोधामध्ये ते वेपन म्हणून वापरायचे. तर ते या सगळ्या खूप साऱ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत, मात्र तो इस्लामचा भाग नाही. तलाके हसन ज्याच्यावर आत्ता कोर्टामध्ये परत याचिका, ते जे बंद झालेत म्हणत आम्ही पूर्ण समर्थन करतो. त्याच्यात विरोध कशाला आहे? जर तलाक 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 म्हणून घटस्फोटच होत नाहीये तर पुरुषाला जेलमध्ये का टाकताय बाबा तुम्ही?
एवढाच विषय फक्त. तुम्ही 3 वर्षाची जेल, एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेला तलाक 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 म्हणून जर घटस्फोट दिला तर त्या पुरुषाला 3 वर्ष जेलमध्ये टाकतात डायरेक्ट. अच्छा. पण तो घटस्फोटच झाला नाही तर टाकतात कसं काय आतमध्ये? बरं. हा एवढाच क्लॉज आहे. बाकी कुठल्याही मुसलमानांचं असं म्हणणं नाहीये की ती कुप्रथा बंद करू नका, बंद करा. मी लोकशाही मार्गाने, मी तर म्हणतो लोकशाही मार्गाने, ठीक आहे, न्याय निवाडा करा. जर एखाद्याने तलाक 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 म्हणून तलाक देण्याचा प्रयत्न केला असेल, 100 दांडके घाला ना त्याच्या पाठीमध्ये, लोकशाही मार्गाने. कोर्टाने सांगू, लांब पर्यंत जाऊ नका, जिल्हा सत्र न्यायालयाने सांगू तू दिलाय का बाबा, तो म्हणणार पण नाही मी म्हणलोय म्हणून, म्हणणारच नाही ना तो. मग ते कायदेशीर बेकायदेशीर येते. दुसरा आहे तलाके हसन, ज्याच्यावर आता कोर्टामध्ये याचिका दाखल, मुस्लिम महिलाच करतायत त्या याचिका. आणि त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे की तुम्ही जे महिन्याला नोटिसा पाठवताय, नोटिसा पाठवल्यानंतर जे आहे, मग पहिली नोटीस पाठवली, मग दुसरी पाठवली, मग तिसरी पाठवली 3 महिन्यात, आणि मग तो तलाक होतो. मग महिलेचं मत कुठं गृहीत धरलंय, हो ना. हा विषय की त्याच्यामुळे त्याच्यावर पण बंदी आणा म्हणतात, ठीक आहे. आणि तो पण इस्लामचा भाग नाहीये तलाके हसन. अच्छा. इस्लामचा भाग कुठला आहे? तलाके अहसन, जो पैगंबर साहेबांनी आदर्श पद्धती घटस्फोटाची दिलेली, त्याचा ती काय आहे? ती ही आहे की एखाद्या महिलेला तुम्ही आयुष्यामध्ये 3 वेळा घटस्फोट देऊ शकता, आयुष्यामध्ये. अच्छा. म्हणजे एका अ नावाच्या पुरुषाने ब नावाच्या महिलेशी लग्न केलं, आणि त्या अ नावाच्या पुरुषाने लग्न केल्यानंतर वर्षभराने त्यांच्यामध्ये काही झालं, त्यांना वाटलं की बाबा आता लग्न काय आमचं टिकत नाही, आम्हाला एकमेकांसोबत राहायचं नाही. मग अ नावाचा पुरुष ब नावाच्या महिलेला जो आहे तो घटस्फोट तलाक एकदाच म्हणतो, अच्छा. एकदाच, आणि 3 महिने थांबतो. त्याला इद्दतचा पिरियड म्हणतात, म्हणजे विचार विनिमय करण्याचा पिरियड. आणि 3 महिन्यामध्ये जर समजा तुम्ही तो तलाक बॅक घेतला नाही, माघार घेतली नाही, तर मग तो घटस्फोट होतो. बरं, त्या 3 महिन्यामध्ये देखील त्या महिलेला तुम्हाला तुमच्या घरात ठेवावं लागतं. हे किती जण फॉलो करतात? तिचं भरण पोषण तुम्हाला करावं लागतं. त्या 3 महिन्यामध्ये त्या महिलेशी कुठलेही शारीरिक संबंध तुम्ही ठेवायचे नाहीयेत. घटस्फोट किती कॉम्प्लिकेटेड केलं बघा तुम्ही. म्हणजे एखाद्या महिलेसोबत एखादा पुरुष 3 महिने जर राहणार असेल तर तो काय तिच्यासोबत राहणार नाही, अशा होणार नाही. ही प्रोसिजर फॉलोच करत नाहीत ही लोक. पैगंबर साहेबांनी जी प्रोसिजर सांगितली, हे शर्यत म्हणून बोंब मारतात काही लोक. तो ओबीसी पण म्हणतो ना संसदेमध्ये शर्यत की वगैरे, त्याला माझं विचार नाही की ही जी तलाकची प्रोसिजर आहे किती जण फॉलो करतात. तुम्ही कधी म्हणालात की जर ही प्रोसिजर फॉलो केली नाही तर तुमचा घटस्फोटच होणार नाही? तुम्ही त्या महिलेला घरामध्ये ठेवलं का? तुम्ही 3 महिने तिचा सांभाळ केला का? तुम्ही त्या 3 महिन्यामध्ये तिचे शारीरिक संबंध नाही ठेवले का? म्हणजे बाईने सांगायला पाहिजे ना, म्हणजे अहो, विश्वास. बाईला सांगणं माहितीच नाही ना मुळात. बाईला आणि पुरुषाला पण घटस्फोटाची प्रक्रिया माहित नाही. बरं, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो हा. की समजा आता एखाद्या पुरुषाने त्या महिलेला घरामध्ये ठेवलं, 3 महिने भरण पोषण केलं, तिच्या जवळही नाही गेला, काहीही नाही गेला, आणि त्याने घटस्फोट तलाक म्हणणं जे आहे ते माघार घेतलं, मग त्यांचा तलाक होतो, घटस्फोट झाला. ठीक आहे. आता किती वेळा घटस्फोट झाला? एकदा. लग्न किती वेळा झालं? एकदा. आता समजा 4-5 महिन्यांनी त्या पुरुषाला वाटलं की माझी खूप मोठी चूक झाली बाबा, हिला घटस्फोट देऊ, मग तो त्या महिलेशी परत लग्न करू शकतो. अच्छा. त्याच महिलेशी परत लग्न करू शकतो. आणि त्या महिलेशी परत लग्न करून समजा परत वर्षभराने 2 वर्षाने काढला, अरे मी लयच मोठा धोंडा मारून घेतला, हिच्याशी लग्न नव्हतं करायला पाहिजे, मग परत तो दुसऱ्यांदा तलाक म्हणू शकतो. परत 3 महिने घरामध्ये ठेवायचं, तिच्या जवळ नाही जायचं, मग भरण पोषण करायचं. परत जर समजा त्यांनी घटस्फोट तो तलाक मागे घेतला नाही तर दुसऱ्यांदा तलाक. आता कितव्यांदा तलाक? 2दा तलाक झाला. लग्न कितीदा झालं? 2दा. आता परत समजा त्याला वर्षभराने वाटलं की नाही बाबा माझी खूप मोठी चूक झाली, हीच महिला चांगली होती, मग तो परत त्या महिलेशी लग्न करू शकतो. परत 3ऱ्यांदा लग्न झालं. अच्छा. आणि परत त्याला 4-5 महिन्यांनी समजा वाटलं की बुवा नाही चूकच झाली, मग परत तलाक म्हणायचं. मग परत 3 महिने इद्दतचा पिरियड, परत ती प्रोसिजर फॉलो, तिचं भरण पोषण सगळ्या गोष्टी. आणि मग समजा त्याने बॅकआउट नाही घेतलं तर तो जो तलाक होतो तो 3ऱ्यांदा तलाक. त्याच्यानंतर ते परत एकमेकांशी लग्न करू शकत नाही. ही इस्लामिक प्रोसिजर आहे आणि ही आदर्श प्रोसिजर, हे लक्षात घ्या. का आदर्श प्रोसिजर आहे? एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाशी कितीदा लग्न करावं, म्हणजे त्यांना संधी तरी कितीदा द्यावी. मग पण ह्याच्यामध्ये महिलेला काय हक्क आहे? म्हणजे हे तर सगळं पुरुष. ऐका ना, मग महिला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करू शकते ना. अच्छा, ते पहिल्या ते 3ऱ्या घटस्फोट पर्यंत महिला दुसरं लग्न करू शकते. एक लक्षात घ्या, आता ह्या पुरुषाने पहिल्यांदा तलाक म्हणाला, त्या महिलेचा आणि त्या पुरुषाचा घटस्फोट झाला, इन बिटवीन ह्या महिलेने दुसरं लग्न केलं, त्या महिलेचा आणि ह्या पुरुषाचा काही संबंध नसतो. अच्छा. म्हणजे तेवढाच हक्क महिलेला. काही संबंध नसतो. महिलेला हक्क म्हणजे महिला खुला मागू शकते. तुम्हाला कोण म्हणलं महिला घटस्फोट मागू शकत नाही? महिला खुला मागू शकते. महिलेला हे सिद्ध करून, म्हणजे महिला पुरुषाची इज्जत काढू शकते. हे लक्षात घ्या. कशी इज्जत काढू शकते? महिलेला हे सिद्ध करावं लागतं की हा माणूस, हा पुरुष माझ्या भरण पोषण करण्यास पात्र नाही, हा माझा सांभाळ करत नाही, हा माझी नीट निगा राखत नाही. हे जर महिलेने सिद्ध केलं त्या पुरुषाचा घटस्फोट होतो. अच्छा.
तर महिलेला घटस्फोटाचा किंवा त्याला खुला हा शब्द दिलेला आहे. आणि हे प्रोसिजर सगळं वेगळी आहे ना. हो. बरं आता हे हालायला कुठून आलं? हे ट्रिपल तलाक म्हणून आलं. तलाक 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 म्हणून बोंबा मारल्या. ठीक आहे, प्रोसिजर जी आहे ती फॉलो तर केली नाही. म्हणजे आयुष्यामध्ये 3 वेळा तुम्हाला दिलेला आहे. मी हिला म्हणलं आपण एकदा तलाक देऊ म्हणलं, मग म्हणलं दुसऱ्यांदा लग्न करू. म्हणजे एक आदर्श निर्माण होईल ना की तलाक दिल्यानंतर एकदा दुसऱ्यांदा लग्न करू शकता बुवा तुम्ही. ठीक आहे, आणि हे सगळं कुराणमध्ये लिहिलंय. हे सगळं कुराणमध्ये लिहिलेलं आहे. A to Z जी कुठली गोष्ट मी सांगतोय त्या सगळ्या गोष्टी कुराणामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यातली कुठलीही कुराण बाह्य गोष्ट नाही. आणि मी जे सांगतोय ते मौलानाने कुठल्याही येऊन जे आहे ते चुकीचं घोषित करावं, कुठल्याही जे इस्लामवर टीका टिप्पणी करतात त्यांनी घोषित करावं की मी हे चुकीचं बोलतोय म्हणून. तलाके अहसन ही अतिशय आदर्श पद्धत आहे. मी तर तुम्हाला म्हणतो की ही तलाके अहसन ही पद्धत जगाने स्वीकारली पाहिजे. का? माझ्या ओळखीतला एक माणूस परवाच दिवशी शाळेच्या तिथे पण भेटला, तो मुलगा ज्याचं लग्न झालं होतं. ठीक आहे, त्याचं नाव मला सांगायचं नाही, तो मुस्लिम नव्हता. लग्न झालं, लग्नामध्ये बायको त्याच्यासोबत 1 वर्ष राहिली, घटस्फोट घ्यायला 10 वर्ष गेले. मला सांगा मग ही काय प्रोसिजर काय आदर्श व त्याशाचा काय भाग नाही ना. मग तुम्ही जर लग्न करताय म्हणजे लग्न करताय तर गुन्हा करत नाहीये. एखाद्याला वाटू शकतं, एखाद्या महिलेला आणि एखाद्या पुरुषालाही वाटू शकतं की माझा निर्णय चुकलाय, या पुरुषाबरोबर लग्न करायचा, या महिलेबरोबर लग्न करायचं. मग त्याला तुम्ही दुसरी संधी देणार नाही. तुम्ही त्याला असं वागवताय की जसं त्यांनी चूक केली लग्न करून, आणि त्यांनी लग्न केलं, 1 वर्ष बायकोसोबत राहिला, आता बायकोसोबत 1 वर्ष राहिला ना, 10 वर्ष कोर्टाचे खेटे मारत राहा. ही काय आदर्शवत पद्धत आहे का? मग त्यांचा घटस्फोट जो आहे तो 3 महिन्यात झाला पाहिजे ना. हे म्हणतात युसीसी आणा, युसीसी आणा म्हणतात. आणा ना तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड, पण 3 महिन्यात घटस्फोट पण आणा ना त्याच्यामध्ये. का मुसलमानांनी पण 10, 15 वर्ष काय खेटे मारत बसायचे कोर्टाच्या घटस्फोटासाठी? आमचं युसीसीला विरोध नाहीये. तुम्ही युसीसी मध्ये काय आणताय आमचं त्याच्यावर आक्षेप आहे. तुम्ही जे जगणं व्यवस्थित आहे ते जगणं अवघड करू नका. आज तुम्ही कोर्टामध्ये जावा, तुम्हाला असे अनेक हिंदू बांधव दिसतील ज्यांचे घटस्फोट लग्न होऊन 4 महिने झालेलं असतं, 4-4, 5-5 वर्ष घटस्फोटाला लागतात. काय ही आदर्शवत पद्धत आहे का? म्हणजे चूक केली का त्यांनी लग्न करून? विचार केला नाही पाहिजे की त्यांना 3 महिन्यामध्ये घटस्फोट दिला पाहिजे राव आपण. म्हणजे कोर्टाला सुद्धा, म्हणजे मला लाज वाटते, मी न्यायालयाची ह्याचा आदर राखून बोलतो, म्हणजे लाज वाटली पाहिजे ना आपल्याला एक न्याय व्यवस्था म्हणून पण, की आपण तरुणांचे आयुष्य बर्बाद करतो. मग त्यापेक्षा हे 3 महिन्यातलं घटस्फोट काय वाईट आहे? मग हे आणलं पाहिजे तुम्ही. समर्थन आहे आमचं त्याला. आयशा, तुला या डिवोर्स विषयी जेव्हा सांगितलं की काय असतं, म्हणजे कुराणमध्ये काय लिहिलं डिवोर्स, जसं तलाक 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 म्हणजे पहिला तलाक, दुसरा तलाक, तर तुला काय वाटलं? त्याच्या आधी तुला अशी एक भीती होती का की लहानपणापासून आपण ऐकतो, म्हणजे मला तर पहिल्यांदाच कळलं हे 3 तलाक मध्ये काय असतं ते, तर तुला पहिल्यापासून नव्हतं माहिती ना. तर तुला अशी एक भीती होती का लग्न झाल्यावर की अरे बापरे आपण नवरा कधी पण तलाक देणार 3दा, पण गॅरंटी असते म्हणजे जसं आपण राहू लागतो तसं, पण एक अशी लहानपणापासून ऐकत गेलो म्हणून अशी एक भीती होती का? आणि यांनी सांगितलं नंतर तुला काय वाटलं की हे सगळं तुला पटलं, की तुला असं वाटलं की अजून पण महिलांना अधिकार ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजेत अधिकार? मला नव्हतं वाटलं, म्हणजे माझ्या मनात कधीच नाही आलं असं की मला असं भीती वाटायला पाहिजे. मला माझ्यावर विश्वास आहे की मी सगळं मॅनेज करू शकते. समोरच्या माणसाला मी एवढं पण राग नाही देणार, एवढं माझं मेंटली तसं मी प्रिपेअर होते. आणि माझ्यासमोर कोणाचं झालं नाही तलाक, म्हणून मला काही त्याच्याबद्दल काय एवढं माहित पण नाही. म्हणजे नाही का तलाक झाल्यावर काय होतं, कसं होतं. पण ते मध्ये सुप्रिया सुळेंनी ते काहीतरी ह्याच्यात बोलले होते तलाकच्या संदर्भात, मग त्यांनी पोस्ट लिहिली होती. मग त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवला, तेव्हा मला कळलं की तलाकचे पण एवढे प्रकार आहे. मला तर फक्त नॉर्मल एवढंच माहित होतं की 3दा तलाक बोला, मग ते हजबंड वाईफ वेगळे होतात, मग त्यांचा काही संबंध नाही एक दुसऱ्याशी, एवढंच माहित होतं. आणि ह्यांचा व्हिडिओ येण्याच्या पूर्वीपर्यंत पण तेवढंच माहित होतं. पण जेव्हा मी यांचा व्हिडिओ पाहिला मग त्याच्यानंतर कळलं की मला तलाकचे एवढे प्रकार आहे आणि नाही का कशा कशा पद्धतीत तलाक होतात. मग ही चांगलं पद्धत आहे मला तर असं वाटतं. कारण माझ्या स्कूल मधलीच म्हणजे मी एक मुलगी आहे, तिचं मी पाहिलंय. म्हणजे ते मला आता कळलं, वर्ष झालं तिच्याबद्दल मला कळलं, मला माहित नव्हतं. तिचे पण हस्बंड ड्रिंक करत होते, ड्रिंकच्या नादात भांडणं करायचे. तिला 3 पोरं आहे, 2 मुली आणि 1 मुलगा बहुतेक. तर तो पिऊन यायचा, मारायचं, तोडायचं आणि भांडणं करायचं. तसं एक दिवस तसं पिऊन आला आणि डायरेक्ट तिला तलाक बोलला. आणि आज तिचं 3 पोरं घेऊन वेगळी राहते, तो नवरा विचारत नाही काय नाही. तर मीच ह्यांचं ते व्हिडिओ मला असं वाटतं की तिला दाखव नाही का तिच्याबद्दल. तर मी तिला बोलले पण एकदा, पण असं मला डिटेल मध्ये तिला सांगता आलं नाही, कारण
तिच्याबद्दल मला माझ्या दुसऱ्या मैत्रिणींनी सांगितलं ना, तर तिला डायरेक्ट मला बोलता आलं नाही, त्यामुळे मी अजून तर नाही. पण ह्यांना मी सांगते की तिला आपण बोलावं नाही का, की असं नाही. पण मी असं विचारलं पण होतं, असंच तिला विचारलं होतं की तुला इच्छा आहे का परत तुझ्या नवऱ्याकडे जायची, असं मी विचारलं होतं. पण ती म्हटली नाही, वो बहुत झगडे करताय, मारताय, तोडताय. मग मला वाटलं की तिच्या मनातच नाही येते. मला आता पण वाटतंय की तिचं काहीतरी नाही का चांगलं. म्हणजे आता तिला वेळ आहे, म्हणजे एक तलाक त्या तलाकमुळे झालं ना, 3दा तलाक बोलणं झालं वेगळे, त्या कारणामुळे झालं. असं नाही व्हायला पाहिजे होतं, मला असं वाटतं. पण मुस्लिम म्हणजे कोणत्या धर्मामध्ये इतकं सोपं नसतं, पण साधारणतः परत लग्न करायची स्त्रियांची इच्छा असते. मी तिला ते पण विचारलं, तर म्हणते एक से जितना तकलीफ झेली दूसरी का मैं शादी का सोचा, अभी जो बच्चे मेरे उन कुछ पढ़ाते लिखाते उन कुछ ये करते, असं ती बोलली पण मला. मी तिला विचारलं पण ते तू दुसरी क्यों नहीं शादी करती, तेरी उम्र ज्यादा नहीं है. तर तिने मला तसं उत्तर दिलं, एक ने मेरे को इतनी तकलीफ दिया तो शादी के नाम से तुम्हें नाही का मन उठलं, असं ती डायरेक्ट बोलली मला. आणि आजकालच्या बायका म्हणजे स्पेशली आपल्या मुस्लिम धर्मामध्ये इंडिपेंडेंट असतात बऱ्यापैकी. म्हणजे समजा झाला कधी डिव्होर्स, नाहीच राहायचं, तर त्या इंडिपेंडेंटली आपलं शिक्षण घेऊन किंवा जॉब करून असं करू शकतात. हो करतात. म्हणजे हा चेंज खरं मुस्लिम नाही, हिंदूमध्ये पण आधी एवढ्या बायका आता सगळेच शिकलेल्या करतात, नसायच्या आता कोणी आणि नाही. आता सगळेच हे करतात. ते पण बोलू लागलं. तर तुला चांगलं वाटलं ह्याचं सगळं ऐकून. प्रत्येकाला चान्स असतो. हो. तीन तलाक हा मध्ये ना, मला पण वेळ असतो. ते व्हिडिओ पाहून मला खरंच म्हणजे आहे काहीतरी ऑप्शन आहे ते त्या टायमाला कळलं मला. आणि तू सांगते पार्लर मधल्या बायकांना समजा त्या आल्या नसतं की हो तुला कळलं की, कारण पार्लर मध्ये बऱ्याचदा होतं ना की आयब्रोज करता करता कोणतरी बोलतं की नाही जम रहा है मेरे पती से, तर तू त्यांना एक्सप्लेन मी करू शकते समजवते ना, की मी असं त्यांच्या रागात मी त्यांना आमचं उदाहरण देते, कारण आमच्या दोघांचे पण भांडणं होतात. असं नाही की आम्ही लयच हे आमचं एकतर अरेंज मॅरेज आहे, लोकांना वाटतं आम्ही असं राहतात तर वाटतं की आमचं लव्ह मॅरेज झालंय. पण काय भांडणं सगळ्यांचे होतात, पण ह्यांना जेव्हा राग येतो ना तेव्हा मी एक शब्द पण तोंडातून काढत नाही, सगळं ऐकून घेते त्यांचं. पण मला राग आल्यावर मग ते पण मला काही बोलत नाही, म्हणजे माझं सगळं राग व्यक्त करायला मला टाइम देतात ते. तसं आम्ही दोघांना एकमेकांना टाइम देतो समजून घ्यायला. जास्तच राग आला असेल तर 2 दिवस बोलत पण नाही आम्ही एक दुसऱ्याशी, पण टाइम देतो. तू चूक आपली चूक कळायला वेळ देतात, आणि तोंडाला तोंड दिलं ना तर भांडणं वाढत जातात. आणि ते मला पहिल्यापासूनच माहितीये की नाही का, आपण शांत बसल्यावर जास्त समोरचा माणूस जास्त चिडत नाही. मी खूप शांत राहते खूप, मग ते मला सवय झाली. मग त्यामुळं काय हे असे प्रश्न होतच नाही. तर मी माझ्या मैत्रिणींना म्हणजे जे पण येतात पार्लर मध्ये त्यांना म्हणतात माझा नवरा असंच करतो तसंच करतो, म्हणजे नाही का बोलतात मी त्याला उलट बोलले असं केलं तसं. मी म्हटलं अहो ताई तसं नका करू, त्याला तुमच्या हस्बंडला राग आलाय ना तर त्याची 4 गोष्ट ऐकून घ्या. तुम्ही त्याला प्रत्युत्तर नका देऊ, तुम्ही त्याचं सगळं ऐकून घ्या. मग त्याच्यानंतर त्यालाच वाटन की नाही मी चुकी केली, माझी ही चुकी झाली माझ्या. आणि तसं घडलं, मी एका क्लायंटला तसं बोलले, तिचा हस्बंड सारखं तिला चिडचिड करत होता. मग मी माझं उदाहरण दिलं की मी असं करते, तर मी एकदा तसं ट्राय करून बघा. तर तिने त्याच्यानंतर तिने तिचा हस्बंड तिला बडबड करायला लागला की काहीच उत्तर द्यायची नाही, आणि त्याच्यानंतर त्याचा राग कमी कमी होत गेला. आणि ती मला सांगितलं तिने की आता खूप चांगलं राहतं. मी म्हटलं तेच प्रश्न असतं माणसाला आहे ना, म्हणजे आपल्या हस्बंडला उलट बोललेलं आवडत नाही. जेवढं ऐकून घेणं तेवढं त्यांना बरं वाटतं की माझं ऐकतेय, आणि त्याच्यामुळे ते स्वतः चेंज करतात. मग ते मला जाणवलं की मी खरंच कुणाला समजू शकते त्या टायमाला. अरे वा, आणखी ते तर आहेत. म्हणजे हे तर उदाहरण चांगलंच आहे, पण शिवाय कोणाचा डिव्होर्स होत असेल तरी पण तू सांगू शकते, कारण 3 चान्स असतात. पहिला जरी त्यांनी तलाक म्हटलं आलतं ना आपले हिंदू धर्माचे, आपण नाही का नाव नाही सांगत मी, पण एक फ्रेंड चालते माझे, ते स्वतः निर्णयच घेतला होता हस्बंडला सोडायचं. तर मी ह्यांच्याशी बोला म्हटलं, ह्यांनाच बसवलं पार्लर मध्ये, आणि ताईंना पण बोलवलं, आणि त्यांनी तिला एवढं भारी समजवलं. आता ते दोघं सोबतच आहे. अरे वा. नाहीतर त्यांनी पूर्ण निर्णय घेतला होता की नाही का सोडायचं एक दुसऱ्याला. पण आता ह्यांनी एवढं भारी त्यांना समजवलं की तुम्ही कसं त्यांना हँडल करा, काय करा, ते सगळं डिटेल मध्ये सांगितलं. आणि ते आता सोबत आहे. ते मला आता बोलता बोलता पण ते माझ्या डोक्यात आलं की खरंच नाही का, काही लोक काय करतात, हो लयच मारतोय, लयच पितोय, काय घरात करतच नाही, खर्चच करत नाही, दे सोडून त्याला, तू तुझं चांगलं आयुष्य जग, असं बोलतात. त्या ताईला पण बोललं होतं खूप जण तसं, आणि ती मला येऊन तसं सांगितलं की असं माझ्या घरचे पण लोक असं बोलतात, असं बोलली होती. मग मी म्हटलं ताई तुम्ही दादांशी बोला, ह्यांच्याशी बोला, मग ते थोडंसं तुम्हाला समजेल. जे चांगलं आहे ते दोघांचं ऐकन, आणि जे चांगले ते तुम्हाला सजेशन देईन म्हटलं. मग त्यांनी आले, ह्यांच्याशी बोलले, मग ह्यांनी समजवल्यावर ते एवढे चेंज झाले की बरं त्यांचं डिसिजनच चेंज झालं मला. अरे वा. आता ते हाय सोबत आहे आता. खूपच छान. मी काउन्सिलिंग पण तुम्ही हो करतात, खूप जणांशी करतात.
काउन्सिलिंग माझ्या मैत्रिणीच खूप करतात. हो. पार्लर मध्ये जेवढे येतात ना 10 मधून तर 5-6 तर तसेच असतात नाही का. यांच्याशी काहीतरी विचारायला येतात, काहीतरी सजेशन घ्यायला येतात. मग त्यांना जरा समाधान होतं, हो दादाने सांगितलं म्हणजे असं केलं तर, म्हणजे दादाला खूप डोकं आहे, दादा खूप भारी समजवतं. मग आपलं लगेच नाही का हे होतं, ते समजतं आणि खूप चेंज होतात असे. अच्छा. मुली पण चेंज होतात आणि बायका पण. मी डायरेक्ट, मला नाही समजलं ना, मी डायरेक्ट यांच्यावर टाकते, दादाशी बोला, दादा तुम्हाला चांगलं समजेल. तो खूपच काउन्सिलिंग आणखीन बरेच काही काही चाललं, म्हणजे अनेक मोहिमा त्याच्यामध्ये ही एक काउन्सिलिंग इनडायरेक्टलीच होतं हो. असं वाटतं, कारण एक कॉन्फिडन्स वाढतो लोकांचा. तुम्ही जे काम करताय त्याच्यातनं लोकांमध्ये, स्पेशली बायकांमध्ये, मला फक्त असा एक कॉन्फिडन्स येतो की हा मनुष्य आपल्याला हेल्प आणि करू महिलांमध्ये काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. हो, कारण ते तर आहेच. त्यांचे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम असतात. ते पर्सनल प्रॉब्लेम सांगत असतात, खूप अनेक आणि त्याला त्या गोष्टीला त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करून सांगावं लागतं, असं आहे. आणि त्याच्यामध्ये मी काही जणांना महिलांना न सांगता परस्पर पुरुषांना बाहेर घेऊन पण समजवत असतो, तशाही गोष्टी करत असतात. हा, कारण ते कसं असतं, दोन्ही बाजूने ते ज्यावेळेस निर्माण होतं समजूतदारपणा, त्यावेळेस त्याच्यामध्ये या गोष्टी घडत असतात. पण असतात लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम, आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुटेल आणि कोर्टात जाऊन सुटेल असं काही गरजेचं नसतं. आणि या गोष्टी समजायला पाहिजेत आपल्याला. आजची परिस्थिती खूप लाईफ चेंज झालं लोकांचं, आणि या ह्याच्यामध्ये बरेचशी अशी गिधडं बसलेली असतात ज्यांना तोडायचंच असतं कोणाचं तरी. त्या गोष्टी नाही करायच्या, आपण त्या गोष्टी कधीच करू नये माणसाने. एक तबली जमात हे हल्ली खूप ऐकण्यात येते आणि बऱ्यापैकी नवीन आहे, म्हणजे मी तरी आधी ऐकलं नव्हतं एवढं तबली जमात. ते नवीन जमात काय म्हणू आपण, असं पॉलिटिक्समुळे म्हणा किंवा नवीन कल्चर कधी कधी एकदम उत्पन्न होतं, तसं झालंय की तबली जमात ही एक पहिलेपासून आहे ना, आता परत त्याचं नाव पुढे येतं. तिला काय वाटतं? कसं आहे, मुस्लिम समाजामध्ये जमात म्हणजे काय की समूह आहे, ठीक आहे. अशा अनेक समूह आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या विचारधारेचे समूह आहेत, आणि त्या प्रत्येकाला वाटतं की आम्ही पैगंबर साहेबांनी सांगितलेला इस्लाम आणि कुराणात मांडलेले जे ईश्वरी संदेश आहे आम्ही ते फॉलो करतोय, असं प्रत्येक जमातला वाटतं. तर त्यापैकी एक तबलीग जमात आहे, एवढंच आहे. तबलीग जमात आहे, अहले सुन्नत वल जमात आहे, अहले हदीस आहे, अशा अनेक खूप साऱ्या जमात आहेत. त्याला फिरके म्हणतात, वेगवेगळे पंथ म्हणतात ऍक्च्युअली. मुसलमानांमधले पंथ, इस्लाम मधले नाही. इस्लाम मध्ये कुठलाही पंथ नाहीये, इस्लाम मध्ये उपपंथ नाहीये, इस्लाम मध्ये जाती नाहीयेत, काही नाहीये. मुसलमानांमध्ये आहे ते. तर तशी एक तबलिकी आहे, ज्या तबलिकींनी म्हणजे काही ठिकाणी अंधश्रद्धा वगैरे त्यांच्यामुळे बंद झाल्या, हे आपण नाकारता येणार नाही. पण कट्टरवाद वाढला. म्हणजे लोकल जे कल्चर आहे, स्थानिक संस्कृती जी आहे, त्या संस्कृतीपासून मुसलमानांना दूर नेण्यामध्ये तबलिकींचं मोठं योगदान आहे. आता त्यांना बरीचशी उपरती, आम्ही टीका सलग करत असल्यामुळे त्यांना ती उपरती झालेली आहे, आणि ते परत या मार्गावर पण येणारे आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे 20-30% जे आहेत ते आपल्या बाजूने आहेत. आता त्यांना त्याची उपरती झाली. आपण सलग 10 वर्ष घणाघात केलेला आहे त्यांच्यावर, की तुमचं चुकतंय, तुमचं खूप चुकतंय, तुम्ही स्थानिक संस्कृतीपासून मुसलमानांना दूर करणं हे योग्य नाहीये. मग त्याच्यानंतर त्यांनी आता त्या गोष्टी ज्या आहेत ते सांगणं सुरू केलंय की आपण अपना लोकल कल्चर जो है उसको भी हमको फॉलो करना है, उसका भी हमें एहतराम रखना है, रिस्पेक्ट करना है, हे ते सांगायला लागलेत आता. त्यांचा सोशली इम्पॅक्ट पडला त्यांचा, त्याला नाकारू शकत नाही आपण. की गावच्या यात्रा जत्रांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सणवार, जयंत्या, उत्सवांमध्ये सामील होणारा मुस्लिम समाज हा तबलिकींमुळे लांब झाला होता. मात्र तो आता परत येतो. पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही पूर्ण ते बदलच करून टाकू टोटल, कारण आम्हाला खूप चांगलं यश आलं. म्हणून भीती वाटायला लागली ना यांना. मुसलमान वारीमध्ये यायला लागले, भीती वाटायला लागली. मुसलमान गणपतीच्या शुभेच्छा द्यायला लागले, भीती वाटायला लागली. आधी हे बोंब मारायचे की मुसलमान आमच्या कुठल्याही सणांचा, प्रथेचा, परंपरेचा आदर करत नाही, आणि मग आदर करायला लागले तर मग म्हणतात की हे इस्लाम मध्ये चालतं का? मग नक्की करायचंय काय हे तुम्ही सांगा, यायचंय की नाही यायचं? जर नाही आलो तर तुम्ही तशीही बोंब मारता, तुम्हीच बोंब मारत असता मग की हे येत नाहीत, आमच्या कुठल्याही सणांना शुभेच्छा देत नाहीत. मग शुभेच्छांचे बॅनर लावले तरीही तुम्ही बोंब मारायला लागता. प्रत्येकच बाजूने जर तुम्ही त्याला घेरणार असाल, की येत नसेल तरीही टीका करणार असाल, येणार असेल तरीही टीका करणार असाल, तर मग त्याच्या संदर्भात मला वाटतं त्यांची थोडीशी हे झाली पाहिजे. आणि तबलिकी जमातचा इम्पॅक्ट होता, पण आता बऱ्यापैकी प्रभाव जो आहे तो आहे, पण त्यांची विचारधारा जी आहे त्या विचारधारेमध्ये खूप अंशी बदल झालेला आहे. आता आर्थिक कुर्बानीविषयी मी तुमच्या दोघांविषयी जास्त बोलणार नाही, कारण तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये बरंच आर्थिक कुर्बानी आणखीन बकरी ईद
हे तुम्ही म्हणजे बकरी कुर्बान करण्यापेक्षा तुमचं म्हणणं आहे की आर्थिक पैसे समजा गोळा केले तर कोणाला तरी आपण शिक्षण देऊ शकू. तर हे तुम्ही बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये बोललाय, पण हा एक खरंच खूपच चांगला उपक्रम नक्कीच आहे. तर मी ह्याच्याविषयी जास्त बोलणार नाही, त्याच्यापेक्षा मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की मोहरम मध्ये सुद्धा असं ऐकलंय की ते बरेच मारून घेतात स्वतःला वगैरे. तर मारतात हे त्याला. काय म्हणतात त्याला? मातम. अच्छा. दुःख व्यक्त करतात. तर हे सुद्धा कुराणमध्ये त्याची का अशी प्रथा पडली की मारून? लक्षात घ्या, मोहरमचा आणि इस्लामचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. अच्छा. हा, काही संबंध नाही. कुराणामध्ये मोहरम संदर्भात कुठे काही लिहिलेलं नाहीये. तो मुस्लिम हिस्ट्रीचा एक पार्ट आहे. ठीक आहे. की इराकमध्ये जे आहे करबलामध्ये इमाम हुसेन जे पैगंबर मोहम्मद साहेबांचे नातू होते, यांचा जे आहे तो संघर्ष झाला. यजीद नावाचे जे शासक होते तिथले, आणि त्यांनी इमाम हुसेन यांच्या कुटुंबियांना, साधारण 72 जण होते, तर त्यांची हत्या केली होती. तर साधारण 10 दिवस त्यांना खूप अतोनात जो आहे तो छळ केला होता. तर ते मोहरमचे आशुराचे दिवस म्हणतात. अच्छा. त्या 3 महिन्याचं मूल होतं, त्या 3 महिन्याच्या मुलाला पण मारलं. असे अनेक त्याच्यामध्ये प्रसंग आहेत. तर त्या इतिहासाचं जी आठवण म्हणून मोहरम जो महिना आहे त्यातले जे 10 दिवस आहे ते 10 दिवस त्याचं पालन मुस्लिम समाज करतात. त्याच्यामध्ये काही जण उपवास ठेवतात. मात्र त्याचा इस्लामचा काही संबंध नाहीये. तो मुस्लिम परंपरेचा किंवा प्रथेचा भाग आपण असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये ते मातम वगैरे करतात काही जण, मग काही जण ते सवाऱ्या वगैरे काढतात. आता विचार करा ना की तुम्हाला एखाद्या ईश्वराची किंवा एखाद्या देवाची पूजा वगैरे करायची, तर आपण काय विचार करतो की आपल्याला काहीतरी करायचं बुवा, आता काहीतरी आणायचंय, प्रसन्न करण्यासाठी काहीतरी करायचं. आता इस्लामिक वेनुसार तुम्हाला काही करायचंच नाहीये, तुम्हाला फक्त नमाज पठण करायची. आणि म्हणून आपण प्राण्यांच्या कुर्बानीचा विरोध करतो की अल्लाहसाठी तुम्ही प्राण्याची जी कुर्बानी देताय ती कुर्बानीच मुळात प्रतिकात्मक आहे, त्याच्यामुळे आपण त्याला विरोध करतोय. आणि आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी सांगतो, तीही प्रतिकात्मक आहे असं सांगतो. आणि हे तर मग मोहरम वगैरे खूप लांबचा विषय झाला. हे तर प्रचंड कर्मकांड आहे. अंगात येणं, ते वाघासारखं काहीतरी बनतात, कुणाच्या तरी काय ते दर्ग्यातले पीर वगैरे ते अंगात येतात लोकांच्या. म्हणजे हा काही इस्लामचा भाग आहे? कुठं कुराणामध्ये सांगितलं की कोणाच्या अंगामध्ये पीर येतात? बरं, हे पीर वगैरे दारुड्या बिरुड्या माणसाच्या अंगात येत आहेत, तंबाखू गोवा गुटखा खाणाऱ्या लोकांच्या अंगात येतात. म्हणजे त्यांना पण स्वतःचं काही स्टँडर्ड नाही राहिलेलं की कोणाच्या अंगात यावं. हा सगळा जो आहे हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे, बाकी काही नाही. याच्यामध्ये आमच्या धार्मिक भावना काहीतरी जोडल्या गेल्या हा विषय नाही. हा विषय प्रबोधनाचा आहे, एक लक्षात घ्या. आणि या विषयावर सडाडून टीका केली पाहिजे आणि ती टीका सहन करावी लागेल. धार्मिक भावना बिवना दुखवतात असं नाही, त्या धार्मिक भावनाच नाहीत मुळात. जर धार्मिक भावना दुखावतात तर कुराणामध्ये कुठे ते दाखवा आम्हाला धार्मिक भावना दुखावलेल्या तुमच्या. सो माझा पुढचा प्रश्न हाच आहे की एवढा तुम्ही लढा देताय प्रत्येक चुकीच्या, ऍक्च्युली गैरसमजच जास्त मुस्लिम धर्माविषयी म्हणा किंवा कुराणमध्ये काय लिहिलं त्या मोहरमच्या याच्यामध्ये एक आणखीन एक इतिहास आहे. मोहयाल नावाचा एक राजा होता पंजाबचा. ज्यावेळेस इमाम हुसेन यांना यजीदने त्या करबलाच्या तिथे अडवलं होतं, तो ब्राह्मण राजा होता. आणि त्या राजाला इमाम हुसेन यांनी पत्र लिहिलं होतं. आणि तो राजा जे आहे ते लढण्यासाठी इराकपर्यंत गेले आणि तिथे जायच्या आधीच इमाम हुसेन यांची हत्या केली गेली होती. आणि ते स्वतः यजीदशी लढले. ठीक आहे. आणि त्यांना आज हुसेनी ब्राह्मण म्हणलं जातं. जे सुनील दत्त, संजय दत्त आहेत का, ते त्या हुसेनी ब्राह्मणांचे वंशज आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगा. हा एक इतिहास आहे मुस्लिमांशी रिलेटेड. तर पुढचा प्रश्न माझा हाच आहे की लोकांची टीका, ट्रोलिंग, हे तुम्ही सगळं हँडल करणं म्हणजे खूपच कठीण आहे. तर कसं हँडल करता तुम्ही दोघं पण? कारण तुमच्यामुळे थोडंसं आयुष्य, तुला पण थोडंसं ट्रोलिंग होत असणार, टीका होत असणार. तर दोघांची काय पद्धत आहे वेगवेगळी हँडलच करायचं नाही ना, मनाला जाऊन निघायचं, सरळ आपलं निघायचं पुढं, साईडला जाऊन द्यायचं त्यांना. आपण मधून जायचं असतं. काय असतं हे चालू राहणार आणि त्या गोष्टी सुरूच राहतात. मला लोकांना नावं नाही ठेवायची ऍक्च्युली, कारण मीही त्याचाच एक भाग आहे ना, लोकांचा एक भागच आहे ना. तर त्यांचं त्यांनी चालू ठेवावं, त्यांनी त्यांच्या टीका करत राहाव्या. कौतुक करणारी खूप सारे लोक आहेत. आपला फोकस हा क्लिअर आहे. हा फोकस का क्लिअर आहे? कारण आपला अभ्यास जो आहे तो त्या पद्धतीचा एकदम व्यवस्थित आणि पुराव्यासह आहे. त्याच्यामुळे आपला फोकस क्लिअर आहे. त्याच्यामुळे आपण त्या मार्गावर चालत राहायचं. तर काय मला काही कोणावर टीका बिका करायची नाहीये. मी त्यांना काही कमी वगैरे लेखतो अशातला काहीच भाग नाही.
मी त्यांचा रिस्पेक्ट करतो उलटा. विचारसरणी वेगळी आहे फक्त. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालावं, मी माझ्या पद्धतीने चालतोय, मला माझं काम इम्पॉर्टंट आहे जास्त. आणि त्या गोष्टी करण्यासाठी खूप कमी वेळ आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये काय फायदा झाला आणि काय नुकसान झालं ह्याचा विचार करण्यासाठी वेळच नाही माझ्याकडे. तर टीका करणाऱ्यांकडे कोण वेळ घालवत बसेल लक्ष देण्यामध्ये? आपलं काम करण्याकडे वेळ जे आहे ते घालवायचं, तिथंच लक्ष देणं जास्त चांगलं मला असं वाटतं. पण कधी असं झालं का की एवढी टीका झाली किंवा फॅमिलीवर सुद्धा होता ना त्याचा परिणाम, तर असं वाटतं का की ठीक आहे आपले विचार चांगले आहेत, आपले विचार स्वतंत्र आहेत, तर आपण निदान आपल्या फॅमिली पुरतं चेंज करावं आणि समाज फ्रँकली सांगितलं समाज गेला खड्ड्यात, आपण फक्त आपल्या संसारापुरता आपला छान आपण संसार करू, स्वतंत्र विचाराने संसार करू, असं कधी वाटलं का की एवढं ट्रोलिंग झालं की आता नाही मग आपण करतो काय? आपण आपल्या पुरतच करतोय ना सगळं. केलंय काय मग आपण? ते फक्त सोशल मीडियावर आणलंय आणि त्याच्यामुळे आग लागलेली. बाकी काय झालेलं आहे? ट्रोलिंग करतात ह्याच्यामुळे काय घडतंय नक्की? हे किती लोकांपर्यंत मला पोहोचवतात? मला फक्त पोहोचवायचंय मी काय काम करतो, मला काही करायचं नाही. महिलेचा बुरखा बंद होऊ शकतो हे मला साधारणतः परवा दिवशीची पोस्ट टाकली, त्या पोस्टला 11 लाख रीच आहे. ठीक आहे, 11 लाख लोकांपर्यंत ते पोहोचलंय. आणखीन काय त्यातले 100-150 जणांनी जरी ते केलं, 100-150 त्यातल्या 200-500 महिला असतील ज्या बघतात, अरे बघा या नवऱ्याने बुरखा बंद केलं राहिनी, ते बोलणार अरे बंद करू शकतो आपण, आपल्यात पण तेवढा कोण. ठीक आहे आपण फेसबुकवर नाही टाकायचं, पण आपण बंद करू. मला तेवढं पाहिजे. आर्थिक कुर्बानीमध्ये तुम्ही सामील व्हा असं माझं काही म्हणणं नाहीये. तुम्ही प्राण्याची कुर्बानी बंद करा आणि आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देऊन तुम्हाला जे विद्यार्थी भेटतात त्यांना मदत करा. माझं मूळ उद्देश हा लोकांच्या आयुष्यात बदल करणं आहे. काहीतरी मला काहीतरी त्यातनं वैयक्तिक महत्वाकांक्षाच नाहीये ना. मी माझं पर्सनल आयुष्य जगतोय, मी फिरतोय, माझं चालूच आहे सगळं. आणि त्याच्यातनं लोकांना असं वाटतं की मी 4 लोकांना समजवू शकतो म्हणून लोक मला बोलवतात, म्हणून मग मी तिथं जातो. ते पण माझं पर्सनल आयुष्यच झालंय आता. पर्सनल आयुष्यच खूप मोठं झालंय. मग असे खूप सारे जण आहेत. काही जणांनी जाहीर माफी मागितलेली आहे की आम्ही तुमच्यावर टीका करायचो, खूप खालच्या पातळीची टीका केली, आम्हाला माफ करा पण तुमचे विचार बरोबर आहेत. काही जणांनी ते न स्वीकारता स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे आणि स्वतः म्हणालेत की पैगंबर शेख जो बोलत होता तेच बरोबर आहे. दॅट्स इट. हे बदल घडू द्या आणि मला काही त्याच्यामध्ये कोणावर काही बोलायचं नाही. ते बदल होत जाणार आहे, चालू राहतात ते. टीका टिप्पण्या शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना आणि माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे. खूप खालच्या दर्जाच्या टीका करतात, हिच्यावरही खूप खालच्या दर्जाच्या टीका करतात, तिलाही दाखवत असतो मी. तर तू कसं हँडल करते टीका ट्रोलिंग हे सगळं? म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली पण तुला म्हणत असेल की हे असं करतात, असं काम करतात, आपल्या समाजाविरुद्ध काम करतात, तर मग हे सगळं तू कसं हँडल करतेस? काय हे मला दाखवतात म्हणजे हे नाही, मी एखादी कमेंट बघितली तर मी थोडस वायबल होते, डिस्टर्ब होते, तर मी सांगते त्यांना, तर ते म्हणतात तू लक्ष देऊ नको, सोडून दे, ज्यांना जे बोलायचं ते बोलू दे, असं बोलतात. मग आता मी पण स्वतः काय झालं, परवा ते टिक्का लावलं नाही का, मी कुठं गेलो आपण, हा नगरमध्ये आम्हाला टिक्का वगैरे लावून नाही का हे केलं आणि ते जे सन्मान असतं तेवढं दिलं. मग ते टिक्का लावलेला फोटो मी स्टेटसवर टाकला होता आणि माझे खूप लांबचे पाहुण्यांनी ते फोटो पाहिला आणि माझ्या बहिणीला फोन केला की ही असं कसं वागते टिक्का वगैरे. मी म्हटलं त्यांना काय फरक पडतंय, मी त्यांना बोलले सोडून दे म्हटलं, तू नको टेन्शन घेऊ, मला काय फरक पडत नाही तर त्यांचं काय घेऊन बसायचं म्हटलं. मी सोडून दिलं, मी नाही एवढं विचार केला. म्हणजे आता मला नॉर्मल वाटतंय. पहिलं थोडं वाटत होतं की बघा हे असं विचार करतात माझ्याबद्दल, मी यांना सांगायचे, पण आता मी त्या दिवशी तुम्हाला बोलले पण मला काहीच वाटलं नाही, फक्त हसत त्यांना बोलले की बघा असं पण विचार करायला लागलेत आपले घर बाहेरचे लोक. तर होतं चालू असतं, पण आता मी काही लोड घेत नाही, नॉर्मल वाटतं मला. पहिले नवीन होतं ना, तर मला वाईट वाटायचं खूप की किती घाण विचार करतात ते माझ्याबद्दल, आपण तर तसं वागत नाही, तरी पण किती खालच्या पातळीत. म्हणजे तुम्हाला एका महिलेला भुरकेट ठेवण्यासाठी तुम्ही त्या दुसऱ्या महिलेची किती बदनामी करतात, म्हणजे तुमचे हे चांगलेपणाचे लक्षण नाही का? मग असं विचार पडतं ना. तुम्ही म्हणजे आम्ही भुरक्याचा विरोध करतोय याचा अर्थ तुम्ही मला ट्रोल करण्यासाठी तुम्ही खूप खालची पातळी कमेंट मध्ये एवढी खालची पातळी कमेंट करतात ना की ते वाचून वाईट वाटतं. पण त्याच्यातून कळतं की त्यांची मानसिकता म्हणजे विचारसरणी किती खालच्या दर्जाची. बस एवढंच, मग ते सोडून देते मी. म्हणजे ते लोक त्या लायकीचे नाही की ते त्यांची कमेंट वाचून आपल्याला त्रास व्हायला पाहिजे, त्यांची लायकीच नाही म्हणजे नाही का अशी कमेंट असते.
म्हणून मी आता सोडून देते, म्हणजे नाही का, नाही लोड घेत. मला पहिले वाटायचं की खूप चांगले लोक मला असे कमेंट करतात का, पण तशी निघाले नाही ते लोक. दुर्लक्ष आता करतात. दुर्लक्ष करते आता मी, आता नाही विचार करत. तुम्हाला दोघांना एक दुसऱ्यांची एवढी चांगली साथ मिळाली, पण आय एम शुअर की कुठेतरी तुमची मतं जुळत नसतील कशावर, कोणत्या तरी एखाद्या विषयावर. तर असा एखादा विषय आहे का जी तुमची मतं नाही जुळत? हे सोडा, म्हणजे समाज सुधारक हे सोडा ना, गमतीचा विषय म्हणून. असे नाही, माझे विचार म्हणजे ह्यांचं कुराण बाबतीत काय बोलले तर माझे विचार जुळतच नव्हते त्यांचे, नाही अच्छा. का. थोडस मीच काय म्हणतात त्यांना हे करायचे, आर्ग्युमेंट करायचे की नाही तुम्ही चुकीचं बोलतायत, असं बोलतायत, असं. मग मी त्यांनी जे दाखवलं ना मला, त्याच्यावर मी अजून सर्च करायचे, अजून डिटेल काढायचे, 2-4 पुस्तकं अजून त्याच्यातले डिटेल कुठं कुठे आहे ना ते काढायचे. आणि मी स्वतः ते आर्थिक कुर्बानी मी स्वतः पहिले त्याच्यावर ऍग्री नव्हते, पण मी त्याच्यावर डिटेल काढून सगळं सर्च करून मग मी स्वतः त्याच्यावर ठाम नाही का हे झाले की पक्के झाले की नाही, आर्थिक कुर्बानी जे आपण चालवतोय ते एकदम 100% बरोबर आहे. म्हणजे असे काही मुद्दे, खूप मुद्दे, तर त्याच्यात मी हे झाले, राजी झाले, नाही का, की नाही जे बोलतात तुम्ही ते बरोबर आहे. होतात सुरुवातीला आमचे त्याबद्दल नाही का खूप बोलणं होतं, वाद पण होतात बोलता बोलता की नाही तुम्ही चुकीचंच बोलता ते असं तसं. मग ते म्हणतात तू बघ, तू स्वतः सर्च कर, तू स्वतः अभ्यास कर, मग मला विचार, मी तुला काही हे नाही करत आहे, मग तुला कळत की मी काय बोलते काय नाही. म्हणजे त्यांचा अभ्यास खूप असतं, माझं काही नसतं, पण मी त्यांना चुकीचं साबित करण्यासाठी ते अभ्यास जास्त करते जे त्यानिमित्ताने वाचून. आणि ते असे 2-3 प्रसंग झालेत की मी त्याच्यात मी चुकीचे ठरले, ते बरोबर ठरले. मग आता मी त्यांना जास्त नाही म्हणत, त्यांचं ऐकून घेते फक्त. हो तुम्ही बोलताय ते बरोबर. कधीतरी असं झालं असेल पण की तू बरोबर असशील. नाही म्हणजे मी एवढी डिटेल मध्ये नसते ना, ते खूप डिटेलली वाचन करतात. मी फक्त ऐकलेलं असतं, मला माझ्या वडिलांनी किंवा जे पोथीत वाचलेलं आहे, व्हिडिओ मध्ये वाचलेलं तेवढंच माहितीये. मी जास्त पुस्तकं नाही वाचत, जास्त अभ्यास यांचा आहे, तर त्यामुळं आता मी ऍग्री करते, नाही का. कारण मी आतापर्यंत जेवढं सर्च केलं सगळं ते बरोबर निघालं त्यांचं, त्यामुळे आता मी त्यांना चुकीचं नाहीच म्हणत जास्त. आणि तुम्हाला तोच प्रश्न, म्हणजे की कोणत्या मुद्द्यावर तुमची मतं नाही जुळत? एक अगेन परत हे सांगते की हा एक सामाजिक विषय सोडला नाही, तर कसं आहे, घरामध्ये थोड्याफार गोष्टी होत असतात, म्हणजे थोड्या विषयावरनं, जेवणावरनं म्हणा किंवा कशावरून म्हणा, थोड्याफार गोष्टी होत असतात की हे बनवायचंय मग ते बनवायचंय. मला कुणी जेवायला काय बनवू हे विचारलेलं आवडत नाही मला. अच्छा. म्हणजे माझं असं म्हणणं असतं जे बनवलंय ते आणा मी खातो. काही पण चालतं. काही पण चालतं. मग ते विचारलं की मला राग येतो असं. आणि दुसरी गोष्ट, मला तुम्ही सांगितलंय की आज संध्याकाळी तुम्हाला वरण भात आहे, तर मला वरण भातच पाहिजे. मग तुम्ही वरण भातच्या ऐवजी वांग आणलं ना, मग माझं डोकं खराब होतं. म्हणजे मी मेंटली प्रिपेअर असतो मी मेंटली प्रिपेअर असतो वरण भात खाण्यासाठी. आणि तुम्ही म्हणजे जास्त करून नॉनव्हेज बनवल्यानंतर, म्हणजे चिकन आणलं घरामध्ये तर ही म्हणते बिर्याणी बनवणार आहे, आणि मग डायरेक्ट समोर भाकरी आणि कालवण आणून ठेवते. मग त्याच्यावरनं वादविवाद, अरे तू मला काय सांगितलं होतं, तू मला बिर्याणी बनवणार सांगितलं होतं, मग तू डायरेक्ट कालवण वगैरे कसं काय आणून ठेवलं समोर. त्याच्यावरनं वादविवाद होतात. म्हणजे ती कसं आहे की माझं कसं असतं, मी इमॅजिनेशन मध्ये जगणारा माणूस आहे. म्हणजे त्याला ऍपको ट्रायंगल म्हणत असतो आम्ही ऍक्च्युअली, की आधीच विचार करायचा की काय घडू शकतं, म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यावर हल्ला झाल्यावर मी काय करू शकतो ह्याच्या संदर्भामध्ये पण डिस्कशन असतं. की म्हणजे तिला आधी सांगितलेलं असतं की काय करायचं, म्हणजे मी काय करणार वगैरे. बाकी माणसं ओळखण्यामध्ये ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. म्हणजे तिला कुठला माणूस घातक आहे, घातकी आहे ते तिला लवकर समजतं की हा माणूस घातकी आहे. ती मला त्या माणसाकडे जाऊ देणार नाही, म्हणजे नाही का, तिथं जाणार असेल की तिची किरकिर चालू होते. मला ते ज्यांच्यासोबत राहतात, ते ज्यांच्यासोबत राहतात ना, तर मला काय माहिती काय भावना येते. डायरेक्ट मला वाटतं की ते माणूस तुमच्यासाठी बरोबर नाहीये, ते तुमचं युज करून घेतंय. आणि खरं असं घडलंय. मी 2-3 माणसाबद्दल त्यांना ते बोललं तर ते तसं सिद्ध झालं. तर मला असं वाटतं की ह्या बाबतीत मी त्यांच्याबद्दल बरोबर विचार करते की मी सांगितलं ना. पण नाही, माझ्या लक्षात नव्हतं. पण त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांना म्हणजे काय म्हणतात ते पण पक्के झाले की खरं बोलते. काही पण सांगितलं की ऐकतात. कारण खरं घडलंय तसं. आणि मला असं वाटतं की नाही का, मी बोलले त्यांना की तुम्हाला ते युज करतात, ते तुमच्या प्रसिद्धीचं काहीतरी नाही का त्यांना फायदा उचलतात ते. मग त्या माणसाशी थोडंसं लांबच राहा.
मग ते थोड्या दिवसांनी ते कळलं पण मग ते ऍग्रीच झाले. म्हणजे काय माहिती देवाकडूनच मला त्रास वाटतं की असं वाटतं हे होतंय मला. आय थिंक तो सिक्स सेन्स असतो बायकोला स्पेशली. एवढे 800-850 कोटी लोकसंख्या आहे, देवाला एवढीच काम आहेत का म्हणतो. तो म्हणाला अरे तुम्हाला तुमचं बघा ना तुम्ही आता. हा? आता ते इलाज नाही ना, काय करायचं? बायका अशाच असतात. म्हणजे देवाचं बोललं परत म्हणतील अल्लाला काय बोलले नाही तू, आहे का नाही. आता तुम्हाला 2 मुली, हो. तर एकतर पहिल्यांदा थोडक्यात विचारायचं, थोडक्यात उत्तर तुम्ही देऊ शकाल तर, की मुलगी झाली तर तुम्हाला कसं वाटलं? कारण आपल्या समाजामध्ये कोणत्याही धर्मामध्ये अजून सुद्धा मुलगी मुलगा हा भेद आहेच, तर तो हळूहळू कमी होतोय अर्थात, पण तरी पण. तर तुम्हाला दोघांना असं मुलगा हवा होता असं वाटलं का, किंवा की मुलीचीच अपेक्षा होती, मुलगीच हवी होती? म्हणजे आता कारण तुम्ही दोघंही समाज सुधारक आहात, तर कसं वाटलं? 2 मुली आहेत तर तुला कसं वाटलं? मला पहिली मुलगी झालती ना, हा. मुलगा मुलगी काय प्रश्न नव्हता आमचा. आम्हाला फक्त बाळ झालं तर याची खुशी होती. कारण काय काय मी स्वतःच्या आयुष्यात बघितलंय की ज्या बायकांना बाळ नाही झालं त्यांना खूप त्रास झाला. बरोबर. घरातून लोड, नवऱ्याचे शिव्या, मार, मग समाजात पण नाही का की हिला बाळच होत नाही असं तसं वाईट खूप ताणे म्हटलं असतात. जातं, हो. मग ते त्या वाचून म्हणजे मला तसं ऐकायला नाही भेटलं, त्याचं मला म्हणजे त्या टायमाला मला समाधान वाटत होतं की मला बाळ झालंय. भले काय पण होऊ द्या, मुलगा होऊ द्या, मुलगी होऊ द्या. मुलगी झाले जसं बोललं तसे हे एवढे खुश झाले की सगळीकडे त्यांनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये ते मिठाईच वाटत फिरले. अच्छा. हा, तुला काही बोलायचं? शीच जसं बोलली तशी की मुलगा मुलगी तसला काही विषय नव्हताच, आणि मुळात आमच्या फॅमिलीमधूनच तसा काही विषय नव्हता. म्हणजे माझ्या आईला पण त्या गोष्टीचं श्रेय दिलं पाहिजे की नॉर्मल राहा, मुलगा झाला काय मुलगी झाली काय ते एकच आहे. त्या मुलीचं एक आयुष्य आहे, मुलगा असतं तर त्याचं एक आयुष्य असतं, बरोबर. तेवढाच विषय होता. आता 2 मुली आहेत, एक मुलगी असणं ते नॉर्मल विषय, आणि 2 मुली असणं तो अबनॉर्मल विषय आपल्या समाजामध्ये ऍक्च्युली. ठीक आहे की मग मला ऍक्च्युली दुसरा अपत्यच नको होतं. अच्छा. मी दुसऱ्या अपत्याच्या मी इंटरेस्टेडच नव्हतो दुसऱ्या अपत्याच्या. मला एक अपत्य आहे, ती मुलगी आहे का मुलगा आहे याच्याशी मला काही देणं घेणंच नव्हतं. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो, दॅट्स एवढाच विषय होता. आणि हिला दुसरा अपत्य पाहिजे नव्हतं, अच्छा. आणि मग हिला वाटत होतं की दुसरा अपत्य मुलगा होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये काही जर तिला बोलले होते की दुसरा मुलगा होईल तुला बुवा, मग मी दुवा वगैरे केलेली आहे बुवा, अशा काही गोष्टी घडल्या होत्या. मग त्याच्यानंतर मी तिला म्हणत होतो की आपल्याला दुसरं मूल नकोच आहे, कारण एकच मूल बाद झालं. मग तिने काय ऐकलं नाही. मग त्याच्यानंतर मग मी तिला म्हणालो की दुसरी मुलगीच होणार, आणि तिचं नाव आपण आकांक्षा ठेवायचं. हा. आणि त्याच्यावरून खरे राडे त्याच्यावरून जास्त झालेले. हो. मग ती साधारण 3रा महिना चालू असतानाच मी तिला म्हणालो होतो की तुला मुलगी होणार आणि तिचं नाव आकांक्षा ठेवायचं म्हणून. आणि जेवता ताटावरून पण भांडणं झालेली. म्हणजे ती भांडणं एवढी टोकाला गेलेली की काय विचारायलाच नको, म्हणजे प्रचंड टोकाला. मग पण शेवटी जे घडलं ते मी मुलगीच झाली आणि तिचं नाव आकांक्षा ठेवलं. आणि ती खूप सुंदर आणि चांगली मुलगी आहे, म्हणजे हुशार मुलगी आहे. मला दुसरा अपत्य नको होतं, पण तिला मी एका गोष्टीची कल्पना दिली होती, ते पण तसंच घडलं की बघ दुसरा जर मुलगा झाला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणलं, पण जर मुलगी झाली तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण समाजामधील लोक तुला 50दा बोलणार म्हणलं की काय तुम्हाला 2 मुलीच, दोन्ही मुलीच आहेत, मग असं बोलतात. मग म्हणलं ह्या गोष्टी घडत असतात म्हणलं. आणि तिला ते घडलं कधी सरप्राईजिंगली, ज्या वेळेस मुलगी झाली त्याच्या 1-2 तासानंतरच तिच्यासोबत तो प्रकार घडला, हॉस्पिटलमध्येच घडला प्रकार. अच्छा. आणि महिला सुद्धा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो, हे लक्षात घ्या. आणि आपण तशा समाजामध्ये राहतो, त्या सोसायटीमध्ये. आपण म्हणतो तसं नसतं, नाही, लोक तसा विचार करतात. एकतर म्हणलं मला मुलगा मुलगी हा विषय नव्हता. म्हणलं माझं असं म्हणणं होतं की एक अपत्य आहे, आपण त्या अपत्याला चांगल्या पद्धतीने सांभाळू आणि तिचं आयुष्य चांगलं, आपलं आयुष्य चांगलं करू. म्हणलं चूल आणि मुलीमध्ये मला तुला अडकवायचं नाही, पण तुला जर अडकायचं असेल, पण तिला त्याच्यानंतर हे झालं, बाळ खूप सुंदर आहे आमचं, बाळ खूप छान राहते, पण तिचा तो जो 1, 2 वर्षाचा 3 वर्षाचा जो कालावधी आहे, तो कालावधी त्याच्यामध्ये तिचा खूप गेला. आणि तिला सांभाळणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, खूप जणांनी सपोर्ट वगैरे केला, मात्र त्या गोष्टी त्याच्यामध्ये वेळ गेला खूप, असा विषय झाला. बाकी काही विषय नाही. म्हणजे मला दोन्ही मुली आहेत, मला त्याचा आनंद आहे. हे म्हणतात वंशाचा दिवा वगैरे वगैरे वगैरे, मुळात त्या संकल्पनाच फालतू आहेत. दिवा हा विचारांचा असतो, तो वंशाचा कधीच नसतो. आणि वंशाचे दिवे हे कधीच विचारांचे दिवे लावू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. त्या मुळात मला म्हणायचं काय, तुमचा वारसा चालवायला असा काय मोठा वारसा आहे तुमचा चालवायचा, काय वारसा चालवायचा आहे?
वारसा विचारांचा चालत असतो, पण आज विचारांचा वारसा चालवणारे अनेक लोक निर्माण झाले जे घरामध्ये आपल्या महिलांचे बुरखे बंद करतात, हो. जे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवतात, जे जकात शिक्षणासाठी वर येतात, जे आपल्या विचारधारेवर चालतात. हा वारसा निर्माण झालाय की जे आहे ते जे हेल्दी मुलं झाली त्यांचं आयुष्य चांगलं झालं, त्यांनी चांगल्या पद्धतीनं स्वतःचं आयुष्य घडवलं आणि त्याच्यामध्ये आमचा त्यांना पूर्ण सहभाग राहील. चांगले निर्णय घेतले आयुष्यामध्ये, खूप चांगल्या पदावर गेलात किंवा चांगल्या पद्धतीनं जर तुमचं आयुष्य जगलात, आनंद आहे. त्याच बाकी काय तेव्हा. आता पण आपण घणाघात केला पाहिजे. तुमच्या म्हातारपणीच्या तरतुदीचा तो दिवा असतो. आपल्या तिथं पेन्शन बिन्शन नाहीत ना. हा भारतीय मानसिकतेचा तो प्रॉब्लेम आहे की आपल्या तिथं म्हातारपणामध्ये सांभाळण्यासाठी मुलगा पाहिजे, मुलगी झाली की ती नवऱ्या घरी जाईल, पण मला कोण सांभाळणार, या उद्देशाने मुलाला जन्माला घालावं लागतं, म्हातारपणाची तरतूद म्हणून. आता बाहेर देशांमध्ये मला जितकं माहितीये की तिथं सिनियर सिटीजन झाल्यानंतर त्यांना सांभाळणं वगैरे ते गव्हर्नमेंट जे आहे ते त्या गोष्टीची जबाबदारी घेतात. आता आपल्या तिथे जर तशी परिस्थिती झाली का, कसले वंशाचे दिवण कसले काय, कोणीच काय बघणार नाही, ते मला सांगतो. आपल्या तिथे म्हातारपणाची तरतूद नाही म्हणून एवढा लोकसंख्या पण त्याच्यामुळे वाढलेली आहे. मला कोण बघणार, मुलगा होईपर्यंत त्याला तुम्ही बघितलं नाही तरी चालतंय, पण तू मला बघणार का नाही, मी तुला जन्म दिला म्हणजे लय मोठं काहीतरी काम केलंय. हे आपल्या तिथं ही सामाजिक व्यवस्था ही बदल झाला पाहिजे. तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना पण, की पती पत्नीच्या नात्यात समानता म्हणजे तुझ्यासाठी काय आणि तिच्यासाठी काय? माझ्या हिशोबी पती पत्नीमध्ये समानता म्हणजे निर्णय स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे पत्नीनेही तेवढेच निर्णय घ्यावे, फॅमिली मधले पतीनेही तेवढेच निर्णय घ्यावे आणि ते निर्णय विवेकी असावे. जर ते विवेकी नसतील तर ज्यांचे विवेकी निर्णय आहेत त्या विवेकी निर्णयावर चालणावं. बाकी पती पत्नीमध्ये समानता या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्यामध्ये ऋणानुबंध देखील असले पाहिजेत, प्रेमाचे नाते देखील असली पाहिजेत. कारण हा काही व्यवहार नाहीये. ऍक्च्युली हे एकच नातं असतं जे नातं तुमचं खूप काळ टिकत असतं. लक्षात घ्या, तुमचा मूल पण तुमच्यासोबत 50 वर्ष राहील का नाही याची गॅरंटी नसते, आई वडील राहतील का नाही याची गॅरंटी नसते, पण नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी नवरा हे रिलेशन खूप महत्वाचं असतं. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील कुठल्याही गोष्टी तुमच्या पार्टनर सोडून त्याच्याशी 100% कधीच शेअर करत नसता. ना तुमच्या मुलाशी शेअर करता, ना तुमच्या आईशी, ना तुमच्या बापाशी. हे एकच नातं असं असतं ज्याच्या समोर तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू शकता, सगळं बोलू शकता. तो व्यक्ती पार्टनर तुम्हाला खालपासून वरपर्यंत चांगल्या पद्धतीने ओळखत असतो. तुमचे गुण, तुमचे दोष त्याला सगळे माहिती असतात. तुम्ही समाजासमोर काय आहात आणि समाजामागे काय आहात हे देखील त्याला माहिती असतं. एक लक्षात घ्या, तुमची चांगली बाजू, तुमची वाईट बाजू ही देखील त्याला माहिती असते. तर ही व्यक्ती खूप इम्पॉर्टंट असते, भले तो नवरा असू द्या किंवा ती बायको असू दे. तर ह्यांच्यामध्ये एक ऋणानुबंध, प्रेमपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आम्ही त्या पद्धतीनं जगलो गेली 11-12 वर्ष आणि हे खूप कमी जणांना आयुष्य जगायला मिळतं. आपण एका ठिकाणी विवाह संस्था कुठेतरी संपवण्याकडे चाललेलो आहोत. मात्र ते विवाह संस्था संपवण्यापेक्षा पुरुष आणि स्त्री म्हणजे नवरा आणि बायको हे काहीतरी आपण जे म्हणतोय ते लिव्ह इन वगैरे, माझं त्या गोष्टीला कधीही समर्थन नसेल. मात्र नवरा आणि बायकोचे जे रिलेशन आहे ते किती चांगल्या पद्धतीने आपण बॉन्डिंग करू शकतो, रिलेशन किती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ते नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि आज आम्ही का फ्रंटवर येतोय, आज एवढी टीका होऊन सुद्धा माझ्या बायकोवर अतिशय अश्लील पद्धतीने काही जण टीका वगैरे करतात. मला वाईट वाटत नसेल का? मात्र तशी टीका होत असताना सुद्धा मग मी ती टीका तिला दाखवतो, कधी कधी त्याच्यावरूनही तिला चिडवतो मी कधी. मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी नसतात घडत. हे सगळं जे चालतं का, हे सगळं व्यावहारिक नात्याने नसतं चालत. हे प्रेमाच्या नात्याने, भावनिक नात्याने जे आहे या गोष्टी चालत असतात. पती पत्नी एकमेकांचा आदर करायला पाहिजे, दोघांचे विचार समजून घ्यायला पाहिजे, दोघांच्या मनात काय ते पण समजून घ्यायला पाहिजे, हे माझं मत आहे. कारण समजल्याशिवाय कळत नाही की माणसाच्या मनात काय चालू आहे काय नाही. जसं आमच्यात माझा चेहरा बघून त्यांना कळतं की मी टेन्शन मध्ये आहे का, काय दुखतंय का, काय विचार करते, म्हणजे ते ओळखतात. तसं ते बॉन्डिंग व्हायला पण खूप हे लागतं नाही का. माझा त्रास त्यांना समजतं की मी आता खुश आहे का त्रासात आहे, ते समजून घेतात. म्हणजे त्यांना लगेच कळतं असं बॉन्डिंग पाहिजे हजबंड वाईफ मध्ये. तुला पण समजतात. हो, हा, मला पण त्याचं दिसतं ना, त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं ते आज नाही का, त्यांना आज कामाचा लोड आहे किंवा आज काहीतरी घडलंय ते थोडस विचारात आहे, समजतं. मग मी त्या दिवशी त्यांना काहीच डिस्टर्ब करत नाही, त्यांना एकदम रिलॅक्स ठेवते. आम्ही त्यांना ते ना त्यांचं टेन्शन एकदम
डिस्टर्ब न केल्यावर त्यांचं एकदम टेन्शन कमी होत जातं, म्हणजे नाही का रिलॅक्स राहिलं ना, मग आम्ही त्यांना थोडंसं टाइम वेगळं नाही का सेपरेट देते की तुम्ही राहा. तसं ते पण मला गप्पा मारतात, मला गप्पा मारल्याने माझं टेन्शन कमी होतं. मला ते समजवतात, मग ते मी रिलॅक्स होते. म्हणजे असं आमचं चालू असतं. अशी बॉन्डिंग पाहिजे की हसबंड वाईफनी भावना ओळखायला पाहिजे एकमेकांची, न बोलता, न बोलता. शब्द न वापरता. खरंच आहे, त्यालाच प्रेम म्हणतात, मला तर असं वाटतं. मलाही वाटतं. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू घेऊन मला खूप मजा आली. ऍक्च्युली शिकायला पण खूप मिळालं. आणखीन तुमच्या विचारांचे दिवे, वंशाचा दिवा नाही पण विचारांचे दिवे असेच खूप लांब लांब पर्यंत जाओ. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही पुस्तक घ्या. खरंच घ्या. आता ही मुलाखत जी आहे ही मुलाखत हेच पुस्तक आहे. हा, पण तरी पुस्तक बरेच लोक आणि डिटेलमध्ये लिहितायत ना आणखीन स्वतःचे विचार. नक्की नक्की. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शुभकामना आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.